Praise the Lord. हालेलुया. आमेन. Today also something is going to happen in your life. आजही तुमच्या जीवनात काहीतरी घडणार आहे. I believe that you have come prepared. माझा विश्वास आहे की तुम्ही तयारीने आलेले असाल. I'm talking about heart preparation. आणि हृदयाची तयारी सांगत आहे मी. Amen. बाकी कपडे बिपडे तर ठीक आता. I mean makeup Because and all. something is going to touch you this morning. कारण की आज सकाळी काहीतरी नक्कीच तुम्हाला स्पर्श होणार आहे. Something is going to revive in you. काहीतरी संजीवन तुमच्यामध्ये येणार आहे. And if you are feeling the warmth, say amen. आणि ऊब लागत असेल तरच आमेन म्हणा. Amen. Praise नाही God. तर प्रामाणिकतेने म्हणू नका. The divine exchange. दैवी अदला बदल. The Glory. divine exchange. दैवी अदला बदल. He became poor so you could become rich. तो गरीब झाला अशासाठी की तुम्ही धनवान व्हावं. Amen. आमेन. We'll open our Bibles to 2 Corinthians chapter 8 verse 9. 2 करिंथ 8 अध्याय त्यातलं 9 वचन आपण यावेळेला काढूयात. 2 करिंथ 8 अध्याय आणि त्यातलं 9 वचन. सगळ्यांना निवेदन आहे आतमध्ये बाहेर पहिल्या मजल्यावर सगळीकडे सर्वत्र सगळ्यांनी खुर्च्या घ्या आणि खाली बसा आणि मस्तपैकी देवाच्या शब्दांचा आनंद घ्या. For you know the grace of our Lord Jesus Christ, that though he was rich, yet for your sake he became poor, so that you through his poverty might become rich. आमेन. 2 करिंथ 9 अध्याय 8 वचन. To 2 Corinthians 8:9. 2 करिंथ 8 अध्याय 9 वचन. कारण आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा तुम्ही जाणता की तो धनवान असताही तुम्हा करता दरिद्री झाला यासाठी की तुम्ही त्याच्या दारिद्र्याने धनवान व्हावे. Amen. आमेन. Now let me start by shaking the dust of a lie that has been spoken in the church many times. आता मला ना चर्च मध्ये अगणित वेळेला हे जे एक असत्य किंवा खोटं बोललं गेलेलं आहे ते खोटं झटकून काढू दे. Because this lie has crawled into the church dressed as humility. कारण की हा खोटेपणा चर्च मध्ये नम्रतेचा पोशाख घालून घुसलेला आहे. A wrong gospel is being preached. एक चुकीचं शुभवर्तमान गाजवलं जात आहे. One that sounds very religious, असं जे ऐकायला फार धार्मिक वाटतं but it smells like bondage. परंतु त्याचा वास घ्यायला गेलं तर त्यातनं बंधन जाणवतं. Because if you have a wrong gospel कारण चुकीचं शुभवर्तमान जर आपल्याकडे असेल and if you start believing on it, आणि त्या चुकीच्या शुभवर्तमानावर जर आपण विश्वास ठेवायला लागलो it ties chains around God's people तर देवाच्या लोकांच्या सभोवताली त्यातनं साखळ्या बांधल्या जातात. and it is called as holiness, आणि त्याला पवित्रता हे नाव दिलं जातं. but that is not true. त्याला पवित्रता नाव दिलं गेलं असलं तरी सुद्धा ते खरं नाहीये. They preach ते संदेश सांगतात to be poor is holy. की गरीब असणं म्हणजे पवित्र असणं असं त्यात असतं. You must have heard this. आणि तुम्ही statement. ऐकलंही असेल हे विधान कधी ना कधी तुम्ही ऐकलं पण असेल की तुम्ही गरीब आहात म्हणजे तुम्ही पवित्र आहात. To be poor means you are holy. तुम्ही गरीब आहात म्हणजे पवित्र आहात. Amen. आमेन. To be rich is unholy. आणि धनवान असणं श्रीमंत असणं म्हणजे तुम्ही अपवित्र आहात. And they also say God smiles when you suffer, आणि ते असंही म्हणतात की तुम्हाला त्रास झाला की देव हसतो because that is humility. कारण त्यालाच नम्रता म्हणतात. Amen. म्हणे, असं म्हणणं आहे त्यांचं. And they may even say lack is your destiny. आणि ते असंही म्हणतील की तुम्हाला जे काही उणं पडतंय कमी पडतंय तीच तुमच्या आयुष्याची दिशा आहे. And they say if you love God, आणि ते म्हणतात तुमचं जर देवावर प्रेम असेल you must live small, तर तुम्ही असं लहानच जगायचं you must dream small, आणि स्वप्न सुद्धा लहानच पाहायची. you have to think small, विचारही लहानच करायचे you have to earn small, आणि कमवायचं सुद्धा लहान लहानच and you have to stay small. आणि लहानच राहायचं. Amen. असं And then call it contentment, आणि मग त्याला तुम्ही समाधान किंवा तृप्तता म्हणायचं. because Paul said that you should be content with what you have. कारण पॉल म्हणाला ना तुमच्याकडे जे काही आहे त्यामध्ये तृप्त राहायला शिका. But see, what Bible are they reading? परंतु हे काय बायबल वाचतायत? They say Paul told us to be content. ते म्हणतात पॉलने आम्हाला सांगितलं की तृप्त राहा. And so the blind beggar should stay content with dust. आणि म्हणून जो आंधळा भिकारी आहे त्याने त्या धुळीतच तृप्त राहायचं. He should stay happy with his little coins. आणि त्याने त्याच्या त्या 2-4 नाण्यांमध्ये खुश राहायचं. Blind Bartimaeus should be happy with his little coins. आंधळा बर्थलमै सुद्धा त्याला जे काही 2-4 नाण्यांची भीक मिळते आहे त्यामध्ये खुश राहायचं त्याने. And you Christians have to put some coins in his bowl. आणि तुम्ही ख्रिश्चन लोकांनी त्याला भिकेत काहीतरी घालायचं. But hear me this morning. आज सकाळी तुम्ही लोकांनी माझं ऐका. That is not contentment. त्याला तृप्तता आणि समाधान म्हणत नाहीत बेटा. That is confinement. त्याला म्हणतात की
एक कन्फाइनमेंट आहे, That is caged एक people. एक एक पिंजऱ्यात अडकलेले लोक आहेत. And God does not want you to be caged. आणि देवाची इच्छा नाही की तुम्ही असं पिंजऱ्यात राहावं. Jesus came to set you free. येशू आले तुम्हाला मोकळं करायला. Jesus came to give you life and Yeshu- life in abundance. येशू आलेले आहेत तुम्हाला जीवन आणि विपुल जीवन द्यायला. It is the devil's desire to make you confined. सैतानाची इच्छा आहे की तुम्हाला असं पिंजऱ्यातच अडकवून ठेवायचंय. And he puts another word for confinement, and that is contentment. आणि त्या पिंजऱ्यात अडकवायच्या अवस्थेला तो अजून एक नाव देतो आणि ते म्हणजे तृप्तता की समाधान. But Jesus told us in John 10:10, पण योहान 10:10 मध्ये येशू आपल्याला म्हणालेले आहेत the devil has come to steal, kill and destroy. की सैतान या जगामध्ये लोकांचं चोरायला, लोकांना ठार मारायला, लोकांचा नाश करायला आलाय. But I have come to give you life and life in abundance. पण मी मात्र तुम्हाला जीवन आणि भरपूर जीवन द्यायला आलेलो आहे. So then why are we preaching the thief's message मग का आपण हा असा उपदेश करावा like it is God's will? की जणू काही हीच देवाची इच्छा आहे की तुम्ही असेच राहा? Why are we preaching the thief's message? का आपण हा असा उपदेश करतोय चोरट्यासारखा? The devil wants you to be poor in faith. सैतानाची इच्छा आहे की तुम्ही विश्वासात गरीब राहावं. The devil wants you to be poor in your substance. सैतानाची इच्छा आहे की तुमच्याकडे ज्या काही वस्तू आहेत त्यातही तुम्ही गरीबच असावं. The devil wants you to be poor in your identity. सैतानाची इच्छा आहे की तुमची ओळख पाळख पण फारशी असू नये, तुम्ही गरीबच राहावं. The devil wants you to be poor in your vision. सैतानाची इच्छा आहे तुमच्या दृष्टांतांमध्ये तुम्ही गरीब राहावं. The devil wants you to be poor in your purpose. सैतानाची इच्छा आहे संकल्पांमध्ये सुद्धा तुम्ही गरीबच राहावं. And even in your resources. आणि तुमच्या सगळ्या वस्तूंमध्ये, गोष्टींमध्ये, उगमांमध्ये पण गरीबच राहावं. On the whole, he wants your life to be small. म्हणजे ऑन द होल संपूर्णतः म्हणायला गेलो तर सैतानाची इच्छा आहे की तुम्ही लहान राहा, खाली राहा, वर यायचं नाही, उत्कर्षाला यायचं नाही. Don't dream big. आणि मोठी स्वप्न बघायची नाही, धुळीत राहा, गरीब राहा, दरिद्रीत राहा, वर यायचं नाही. But why does he do that? पण मग सैतान असं का करतो? Because कारण he fears your influence. त्याला भीती वाटते तुमच्या प्रभावाची. Amen. आमेन. If you get a big influence, you are a terror for the devil. जर तुम्हाला तो मोठा प्रभाव पाडता आला तर तुम्ही सैतानासाठी एक दहशत बनता. In your satisfaction, you will preach the gospel more loudly. तुमच्या समाधानात तुम्ही फार जोरामध्ये उपदेश सांगा. In your blessings, you will lift up the name of Jesus more highly. तुमच्या आशीर्वादांमध्ये तुम्ही येशूंचं नाव फार अजून मोठ्याने सांगाल. And that's why the devil doesn't want you to stay on top. आणि म्हणून सैतानाची इच्छा नाही की तुम्ही कधी उत्कर्षाला यावं किंवा वर यावं. Because when you stay in your low places, you will never exalt Jesus. कारण तुम्ही तुमच्या खालच्या जागांमध्ये राहिलात की तुम्ही येशूंना कधी गौरव देणारच नाही. How many are getting me what I'm saying? किती लोकांना समजतंय मी काय म्हणतोय? But in our exalted position, पण आपण जर वरच्या जागांपर्यंत गेलो, in our blessed position, उत्कर्षाला आलो, आशीर्वादित झालो, you are going to testify to all Decapolis. तर तुम्ही येऊन संपूर्ण दकापलीसला साक्ष सांगणार आहात ना. आणि ते सैतानाला नकोय. Some people say काही लोक म्हणतात Jesus became poor, येशू गरीब झाला, so we should be poor to imitate him. अशासाठी की आपण गरीबच राहून त्याचं अनुकरण करावं. See, they talk about Jesus being poor and we should imitate his poverty. म्हणजे ते येशूंचंच उदाहरण आपल्याला देतात आणि म्हणतात की येशू गरीबच होते ना, मग येशूंच्या गरिबीचं आपण अनुकरण करायचं आणि आपणही गरीबच राहायचं. But that is a twisted gospel. पण ते एक असं पिरगळलेलं शुभवर्तमान आहे. It is a counterfeit revelation. ते मुरगळलेलं शुभवर्तमान आहे आणि ती एक नकली नोट आहे ज्याचा प्रकाश आपल्या डोक्यात पाडायचा प्रयत्न चाललाय. Jesus didn't become poor to inspire your poverty. येशू अशासाठी गरीब झाले नव्हते की तुम्हाला गरीब राहायला त्याने प्रेरणा द्यावी. He doesn't say, see, I am poor, you have to imitate my poverty. आणि येशू असं कुठेच म्हटलेले नाहीये की पहा मी गरीब आहे आणि माझ्या गरिबीचं तुम्ही अनुकरण करा. No, नाही, असं ते म्हटले he नाही. became poor to break your poverty. येशू अशासाठी गरीब झाले की तुझी गरिबी येशूंनी तोडावी. Are you getting me now? कळतंय का? तुझं दारिद्र्य येशूंनी तोडावं. He did not become poor that you may copy him. आणि येशू अशासाठी गरीब झाले नव्हते की तू येशूंचं अनुकरण करावं. He became poor because he was rich. He became poor that you may come out of your poverty. येशू अशासाठी गरीब झाले की येशू जे धनवान होते ते गरीब झाले अशासाठी की येशूंनी तुझ्यावरचा गरिबीचा शाप तोडावा. Are you getting me? हालेलुया. This is the real gospel. आणि हे खरं शुभवर्तमान आहे. Amen. आमेन. He didn't become poor so that he becomes a pattern of poverty. आणि येशू अशासाठी गरीब झालेच नव्हते की एक गरिबीचं उदाहरण आणि कित्ता येशूंनी सगळ्यांना घालून म्हणावं की आता तुम्ही पण गरीब बना. No, असं नाही. we are all poor only. आपण सगळे गरीबच आहोत. What you have to imitate Jesus for? त्यात आणि येशूंचं अनुकरण काय करायचं? आपण सगळे गरीबच आहोत. Amen. हो की नाही? He became poor to make a payment
for our येशू poverty. का गरीब झाले? आपल्या गरिबीसाठी खंडणी द्यायला, किंमत द्यायला. He paid it so that you will come out of your poverty. येशूंनी आपल्या गरिबीची किंमत अशासाठी दिली की आपण आपल्या गरिबीतनं बाहेर यावं. He didn't become poor to teach you to suffer. आणि येशू अशासाठी गरीब झाले नाहीत की येशूनी तुला शिकवावं की बघ आता गरिबीचा त्रास कसा सोसायचा. No. असं नाहीये. He became poor to teach you to rise up in your life. येशू अशासाठी गरीब झाले की तुला शिकवावं जीवनात कसं उत्कर्षाला यावं. I want you to rise up, he says. की माझी इच्छा आहे तू वर यावं. Take this money but rise up. हे पैसे घे पण वर ये. I paid for you, now rise up. मी तुझ्यासाठी किंमत मोजलेली आहे, आता तू वर ये. I took your curse that you may be blessed. मी तुझा शाप घेतला अशासाठी की तू आशीर्वादित व्हावं. I want you to be healed so that you will find a job and take care of your माझी family. इच्छा आहे की तू आरोग्यवान व्हावं, की तुला नोकरी लागावी अशासाठी की तू तुझ्या परिवाराला सांभाळावं. आमेन. हालेलुया. Amen. आमेन. Jesus didn't come to drag you into poverty. येशू तुम्हाला दारिद्र्यात ढकलायला आलेले नाहीयेत. He didn't come to drag you in his poverty. येशू त्यांच्या दारिद्र्यात आणि गरिबीत तुला ढकलायला आलेले He नाहीये. came to drag you out of your poverty. येशू तुला तुझ्या दारिद्र्यातनं बाहेर खेचायला आलेत. आमेन. Am I preaching right? बरोबर बोलतोय ना मी? Am I preaching the truth? मी सत्य सांगतोय की नाही? Is your concept being changed? आणि तुमच्या संकल्पना त्यातनं बदलतायत की नाही? हालेलुया. He didn't carry your poverty that you may cuddle it. येशूंनी अशासाठी तुझी गरिबी घेतलेली नाही की तू त्या गरिबीला मिठी मारून बसावं. He carried it for you so that you may crush poverty. येशूंनी अशासाठी ती गरिबी स्वतःवर घेतली की तू त्या गरिबीला चुरून टाकावं. You are not called to shrink. आणि तुला काही आकसायला बोलवलेलं नाही. You are called to shine. तुला खुलायला आणि चमकायला बोलवलंय. Be the light of the world. तुला जगाचा प्रकाश बनायला बोलवलेलं आहे. Be the head of the world. तुला या जगाचं मस्तक बनायला बोलवलेलं आहे. Come out of your tail position and come to the head position. तुझ्या त्या शेपटीच्या जागेतनं बाहेर निघून मस्तकाच्या जागी ये. Because poverty is not your identity. कारण दारिद्र्य आणि गरिबी तुझी ओळख नाहीये. Purpose is your identity. संकल्प तुझी ओळख आहे. Praise God. देवाला धन्यवाद. So stop taking into devil's lies. तर सैतानाच्या या खोटेपणात भाग घेऊ नका. The cross did not make you less. वधस्तंभाने तुम्हाला कुठे कमी आणि छोटं केलेलं नाही. The cross did not make you poor. वधस्तंभाने तुम्हाला गरीब केलेलं नाहीये. वधस्तंभ अजून तुला लाजवायला आणि अपमानित करायला आलेला नाहीये. It made you limitless. वधस्तंभाने तुला मर्यादे पलीकडे नेलेलं आहे. If you have to imitate him, then you also die on the cross. आणि तुला जर त्याचं असंच अनुकरण करायचं असेल तर मग चल तू पण वधस्तंभावर मर ना. No, he died that you may have अरे life. पण असं नाहीये ना ते. येशू वधस्तंभावर मेले का की तुला जीवन मिळावं. He paid for your sins that you may live without sins. आणि येशूंनी तुझ्या पापांची किंमत अशासाठी मोजली की तू पापी जीवन जगू नये. Amen. आमेन. If Jesus paid the price, आणि येशूंनी जर किंमत मोजलेली आहे why act as though the bill is still due? तर मग असं कशाला मागायचं की माझी बिलं अजून कोणी भरलीच नाहीत. त्यांनी भरलं. त्यांनी भरलंय ना बिल आपलं. Amen. हालेलुया. मग असं वागायचंच कशाला की नाही माझं बिल तर अजून भरलंच नाही गेलं. If that was so, he wouldn't have dispensed his grace. असं असतं तर मग त्याने त्याची कृपा आपल्यावर पाठवलीच नसती ना. Because grace does not pull you down or make you a beggar. Grace lifts you up. कारण कृपा तुम्हाला खाली खेचून भिकारी करायला येत नाही. कृपा तुम्हाला उत्कर्षाला आणायला येते. Amen. आमेन. Grace never lifts grace never degrades anybody. कृपा कधी कोणाला असं तुच्छ करत नाही. Amen. आमेन. Does grace limit you? कृपा तुम्हाला मर्यादा घालते का? No. नाही. Grace lifts you up. तर कृपा तुम्हाला वर उचलते. See, you should know you're not built for survival. कसं आहे ना, एक तर तुम्हाला कळलं पाहिजे तुम्ही फक्त आपलं कसे बसे टिकायला या जगात नाहीये. We were living for survival before. आपण अगोदर कसे बसे टिकून होतो. But today, म्हणजे जेमतेम आपण अगोदर जगत होतो पण आता we are living a supernatural life. एक अलौकिक जीवन आपण जगायला लागलोय. आता काय जेमतेम जगत नाहीये. आता सगळं क्लिअर आहे. You are called to dream. आता तुला स्वप्न बघायला बोलवलंय. You are called to have vision. आता तुला दृष्टांत बघायला बोलावलंय. You are called to higher positions. आता तुला मोठ्या पदांवर जायला बोलावलंय. You don't limit Christ by becoming poor. आणि तू गरीब होऊन ख्रिस्ताला मर्यादा कशाला घालतो? You imitate him by becoming powerful. तर तू सामर्थ्यवान होऊन त्याचं अनुकरण कर. हालेलुया. If Jesus calmed the storm, you calm the storm. आणि येशूंनी वादळ शांत केलं तर तूही वादळ शांत कर ना. In that you copy him. त्याच्यामध्ये येशूंचं अनुकरण कर.
म्हणजे अगदी डिक्टो करायचं असेल तर मग वधस्तंभावर सगळ्यांनी मरायला हवं बरं का. Say, praise God. ते बरं कळतं, मग हे कसं नाही कळत? Because hell always fears your potential. कारण नरक नेहमी तुझ्या जी कुवत आहे ना, त्या कुवतीला नरक घाबरतं की बंदे में बडा दम है, इसको संभाल के रखो. More than you fear your problem. आणि तुम्ही तुमच्या समस्यांना घाबरायपेक्षाही जास्त नरक तुझी कुवत आणि क्षमता जाणून आहे की ही उभी राहिली तर माझा नाश होईल. Say, the more God blesses me, the more I will preach to you. जेवढं जास्त देव मला आशीर्वाद देईल तेवढं जास्त मी तुम्हाला उपदेश करणार की नाही. If the Lord heals me, I will preach healing to you. प्रभूने मला आरोग्य दिलं तर मी तुम्हालाही सांगणार ना देव आरोग्य देतो. If God blesses me with riches, I will preach to you about देवाने riches. मला धनसंपत्तीचे आशीर्वाद दिले तर मी तुम्हाला तेच सांगणार ना की देव आशीर्वाद देणारा देव आहे. The lepers preached abundance because they got abundance. कोढी आणि कुष्ठरोगी त्यांनी विपुलतेचा उपदेश केला कारण त्यांना विपुलता मिळाली. 4 lepers, 4 कुष्ठरोगी they got abundance. त्यांना विपुलता मिळाली And with that abundance, they could preach to the king. आणि त्या विपुलतेतून त्यांनी राजाला उपदेश केला. You need to know what you need to imitate. आणि कशाचं अनुकरण करायचं हेही कळायला पाहिजे बेटा. You imitate Christ in his nature. ख्रिस्ताचं अनुकरण ख्रिस्ताच्या स्वभावात करा ना. Imitate Christ in his character. ख्रिस्ताचं अनुकरण त्याच्या चारित्र्यात करा, निष्कलंक निर्दोष. Imitate Christ in his power. आणि ख्रिस्ताचं अनुकरण त्याच्या सामर्थ्यात करा की. Don't imitate his poverty. आणि ख्रिस्ताचं अनुकरण त्याच्या गरिबीत करू नका. Because he didn't ask you to imitate his poverty. कारण येशूनी तुम्हाला त्यांच्या गरिबीचं अनुकरण करायला बोलावलेलंच नाहीये. तुमच्यावरच्या गरिबीचे शाप काढायला येशू आले. Amen. आमेन. Don't become the devil's punching bag. आणि सैतानाची पंचिंग बॅग नका बनू. Amen. की येतो आणि सैतान मलाच ठोसे मारतो, तू मारू देतो म्हणून मारतो. You are God's masterpiece. तू देवाचा मास्टरपीस आहे. उत्कृष्ट रीतीने देवाने तुला घडवलं आणि बनवलंय. Say, I am God's masterpiece. म्हणा मी देवाचा मास्टरपीस आहे. I am God's masterpiece. मी देवाचा मास्टरपीस, द वन अँड ओनली, द वन अँड ओनली. Your calling is too big for a poverty mindset आणि तुझं पाचारण फार मोठं आहे रे. त्या गरिबीचा माइंडसेट घेऊन जगायला नाही जमणार आहे. and too holy for a small life. आणि छोट्या छोट्या जीवनाविषयी न तर नाहीच. म्हणजे फार पवित्र आहे तुझं पाचारण. Because redemption had rewritten our story. कारण की त्याने त्या उद्धाराने आपली कथा परत लिहिलेली आहे. From lack to legacy. आणि आपण आता त्या त्रुटीतून वतनात आलोय. From poverty to riches. दारिद्र्यातून धनसंपत्तीत आलोय. From sickness to healing. आजारातून आरोग्यात आलोय. From हालेलुया. tail position to head position. आणि शेपटीपासून मस्तकावर आलोय. To being visionless to have visions. आणि जे दृष्टीहीन होते, दृष्टांतहीन होते, ते आता दृष्टांतवादी द्रष्टे झाले. From shelving our dreams to putting the dreams into operation. आणि एकेकाळी आपली स्वप्न आपण सगळी बाजूला ठेवलेली, आता ती सगळी स्वप्न आपण परत पाहून त्यांची पूर्णता करायला मागतो. See, Jesus didn't die for you that you may be comfortable. आणि येशू अशा कारणाने तुझ्यासाठी मेलेले नाही की तुला कम्फर्टेबल वाटावं, तुला बरं वाटावं. मी मरतो बघ म्हणजे तुला बरं वाटेल असं नाहीये ते. He died for you that you may be unstoppable. येशू अशासाठी तुझ्यासाठी मरण पावलेत की तुला आता कोणी थांबवू शकणार नाही. Amen. आमेन. No devil can stop me. एक सैतान मला थांबवू नाही शकत. No आता evil people can stop कोणी me. दुष्ट माणसं म्हणून मला थांबवू शकत नाही. No envious people can stop कोणी me. ईर्ष्या करणारे जळणारे आता मला थांबवू शकत नाही. मी सुटलोय आता. And that is what the cross speaks. आणि वधस्तंभ हे सांगतो. Passion of Christ doesn't mean you become passionate now पॅशन ऑफ क्राइस्ट म्हणजे तुम्ही पण असं पॅशनने भरून बनावं असं नव्हे. and whip yourself. आणि स्वतःला पॅशन ऑफ क्राइस्टचं अनुकरण करायचंय. आणा चाबूक मारा स्वतःला. त्या पिक्चर मध्ये मारले होते येशूंना तसे मारा स्वतःला. A butterfly does not crawl after it is transformed. आणि फुलपाखरू रूपांतरित झालं की सरपटत नाही, It flies. उडतं. है की नाही? फुलपाखरू बनल्यावर सरपटतं का उडतं? So after your transformation you should fly. तर तुझं रूपांतर झाल्यावर तू सरपटायचं का उडायचं? संपला विषय. After you are born again you should fly. तुझा नवीन जन्म झाल्यावर तू उडायला पाहिजे की नाही? Hope for great things. आणि मोठ्या गोष्टींची आशा ठेवायला Have पाहिजे faith for ना? great things. आणि मोठ्या गोष्टींसाठीचा विश्वास ठेवायचा. Believe for healing. आणि आरोग्यासाठी विश्वास ठेवायचा. No, but it's 10 years. Let it be 20 years. नाही 10 वर्ष झाली माझा आजार जात नाही. अरे 20 वर्ष असू दे. Belief should never change. विश्वास कधी बदलता कामा नये. I will die believing मी मरीन विश्वास ठेवून पण मी नाही हार मानत. because belief is true. कारण विश्वास खरा आहे. Because he said believe. कारण तो म्हणालाय विश्वास ठेव.
Amen. आमेन. मर जाएंगे इसमें लेकिन हम फेथ नहीं छोड़ते. Praise God. आमेन. You cannot expect eagle results with chicken thinking. आणि कोंबडी सारखे विचार करून मला गरुड बनायचंय हा विचारच चुकीचा आहे. कोंबडीचे विचार करतो आणि म्हणे गरुड बनायचंय. शोभतं का? Just imagine a healed man sitting in the same place begging again. कल्पना करा आरोग्यवान झालेला माणूस त्याच जागी बसून परत काय करतो? भीक मागतो. Jesus will say, येशू काय म्हणतील? become blind once again. परत आंधळा हो बाबा. आरोग्य घेऊन तू भीकच मागायला बसलाय, परत आंधळा हो. I healed you that you may get up. मी अशासाठी तुला आरोग्य दिलं की तू उठावं And don't remain a beggar. आणि भिकारी राहू नये यापुढे. That you may go out and find a job for तर जाऊन yourself. तू स्वतःसाठी नोकरी शोधावी Make your life. आणि जीवन Make your बनवावं children's life. आणि मुलांचं जीवन बनवावं. तू परत येऊन भीक मागायला बसला, परत आंधळा हो. असं येशू म्हणत नाहीत म्हणून बऱ्याच लोकांचं ठीकठाक आहे. म्हटलं तर अनेक जातील. It's like a Lamborghini running on a bicycle faith. हे असं आहे ना, लॅम्बोर्गिनी गाडी सायकलीच्या विश्वासावर चालणारी असं थोडं होतं. You are a fast car. अरे लॅम्बोर्गिनी किती जोरात चालणारी गाडी, तू भरधाव वेगानं धावणारी गाडी. Amen. ती सायकलीच्या विश्वासावर चालेल का? One day I was going in my car एके दिवशी माझ्या गाडीतून मी चाललेलो, many years back, खूप वर्ष झाली त्याला, and a cycle fellow overtook us. आणि एक सायकलवाला आम्हाला ओव्हरटेक करून गेला. I said, "Come on, why did we buy this fast car? आणि मी Go म्हटलं fast." आपण एवढी little bit." जोरात चालणारी गाडी का घेतली असावी? बायसिकल वाला आगे गया. म्हणजे हाईटच झाली ना हो. आता उद्या बैलगाडी पुढे जायची. फिर ये प्रगती है क्या अधोगती है? So I might as well walk. है ना? मग त्याच्याऐवजी मी चालतोच की आता. So why run your destiny on scarcity thinking? तर तुमच्या आयुष्याच्या दिशेकडे तुम्ही असं एकदम कमीपणा आणि त्रुटी आणि ह्या सगळ्या विचारांनी चालू नका. Amen. आमेन. आमेन 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 सर. आमेन. ऊपर आना है तो कुछ सीखना तो पड़ेगा बेटा. A king's child does not beg राजाचा राजकुमार भीक मागतो का? राजकुमार आहे तो. because identity feeds his dignity. कारण ओळख, त्याची जी ओळख आहे ना ती त्याच्या प्रतिष्ठेला खाऊ घालते. तो राजाचा मुलगा राजकुमार आहे Amen. आणि राजाची मुलगी राजकन्या. See, you don't ask for leftovers at a table you are called to own. तर ज्या मेजापाशी तुझी मालकी आहे तिथला चुरा खायला तुला बोलवत नाही. तिथली मालकी तुझी आहे. त्यात नम्रता दिसत नाही. त्यात असं कळतं की तू मूर्ख आहेस. Just imagine a son before sitting at the table asks his father, "Should I sit or not?" कल्पना करा एखादा मुलगा वडिलांना टेबल पाशी बसण्या अगोदर विचारतो, मी बसू का? No, they don't. नाही विचारत ना. मुलं असं विचारतात का? My नाहीच. daughter doesn't. माझी मुलगी मला नाही विचारत टेबल पाशी She doesn't बसताना, say, "Bishop, can I sit down?" बिशप मी बसू का? She will say, "Get up from that chair. Let me sit there. You sit there." असं म्हणू शकते पण तुम्ही उठा, ही माझी चेअर आहे, मी इथं बसीन. Amen. आमेन. कुठे आहे राजकन्या? Say, praise God. A lion does not apologize for roaring. आणि सिंह गरजण्यासाठी माफी मागतो का? की सॉरी मी गरजलो. आता तुम्ही घाबरलं तर तो सिंह आहे. हा ना, तुम्ही त्याच्या गरजण्याने घाबरता. अरे पण तो सिंह आहे ना, तो गरजणारच आहे. तो थोडं सॉरी म्हणेल, सॉरी आम्ही गरजलो. तो म्हणजे इट्स युअर प्रॉब्लेम. And you should also never apologize for rising in your life. आणि तुम्ही पण आयुष्यात उत्कर्षाला येताय त्यासाठी माफी कशाला मागताय? कि नहीं नहीं हम बहुत ऊपर आ गए, बहुत सारा हमारा ये हो गया, ये लिया, वो लिया. सॉरी क्यों? सॉरी प्रभु ने दिया है. God has given you. देवाने दिलंय ना. कुणाचं लुटलं तर नाही ना. God has given you good health. देवाने तुला चांगलं आरोग्य दिलंय. Smile. हस की, Tell the world हसा, जगाला सांगा हे how you can स्नायू have good health. कसं चांगलं आरोग्य मिळू शकते. स्नायू आखडायला लागले सगळे. हसा हसा. आणि मग चेहऱ्याचा एक्सरसाइज करता. काय कामाचा? हसला की तो एक्सरसाइज तसाच होतोय. Praise God. Amen. Now hear me this morning, ऐका, आज सकाळी ऐका हो ऐका. because this is where many have preached a different gospel. कारण या जागी अनेकांनी ना ही जी बाब आहे याच्यामध्ये अनेकांनी चुकीचं शुभवर्तमान दिलंय. A distorted gospel. असं शुभवर्तमान जे बरोबर नाही. A gospel that is wrapped in confusion, असं शुभवर्तमान जे गोंधळ घेऊन आलंय. but just tied it with ribbons of religiosity. पण एक धार्मिकपणाची रिबीन बांधून आलेलं आहे म्हणून असं वाटतं की कितना अच्छा आहे ना. And then you say, "Oh, good ribbon, red ribbon." मग तुम्ही ती लाल रिबीन बघता, बो बांधलेला असतो. And they say, if Jesus
became poor. आणि मग ते म्हणतात येशू जर गरीब झाले स्वतः, Because it says in 2 Corinthians 8:9, कारण 2 कोरिंथ 8:9 मध्ये लिहिलेलं आहे, if Jesus became poor, जर येशू गरीब झालेले आहेत and Paul said imitate Christ, आणि पॉल म्हणतोय ख्रिस्ताचं अनुकरण करा, so didn't Jesus tell people to leave everything? म्हणजे येशूनी तर सांगितलंय लोकांना सगळं सोडून द्या. Isn't that poverty? मग ती गरिबीच झाली ना. येशूनी लोकांना सांगितलंय सगळं सोडून माझ्या मागे चाला, म्हणजे ती गरिबीच झाली की. See, I mean, come on, you have to have a wide spirit now अरे पण आता to आत्मा understand the spiritual truth. आत्मा जरा मोठा करून हे आध्यात्मिक सत्य समजून घ्यायचा And प्रयत्न let us करा. remove the garb of religiosity. आणि धार्मिकपणाचा अवघीचा जो जगा घातलाय ना, तो काढा आणि खरे धार्मिक बना. Because Jesus did not become poor कारण येशू अशासाठी गरीब झाले नव्हते to hand you a financial syllabus. की तुला आर्थिक सिलेबस काहीतरी द्यावा आणि त्यातनं तू शिकावं. No, no. अशासाठी थोडं. He didn't walk on this earth येशू या जगात अशासाठी चाललेले नाहीत to give you a course or 8-point program on poverty की तुला काही 8 मुद्द्यांचा कार्यक्रम दारिद्र्यावर द्यावा, or how you can be miserable in your किंवा life. तुझी अवस्था आयुष्यामध्ये भयानक कशी होऊ शकते याविषयीचा प्रोग्राम. त्या प्रोग्राम काय द्यायचा? आम्ही आणि- ऑलरेडी महाभयानक अवस्थेतले लोक आहेत. He didn't say, okay, I will tell you, if you remain poor, you are holy. येशू असं नाही म्हणाले की तू जर गरीब राहिला तर तू पवित्र आहेस असं मी म्हणेन. No. नाही नाही, Poverty does not make one holy. दारिद्र्य एखाद्या माणसाला पवित्र करत नाही. हे गरीब आहेत म्हणजे किती पवित्र आहेत. No. ते In विधानच fact, they'll be grumbling against God every day. उलट ते 24/7. त्यांच्या गरिबी 24/7 देवाविषयीनं कुरकुर करत राहतील की मला अजून दिलं नाही. Amen. आमेन. And so Jesus did not embrace lack to teach you how to survive with all scrape. तर येशूंनी गरिबीला अशासाठी Or मिठी scraps. मारली. येशूंनी गरिबीला अशासाठी मिठी मारली नव्हती की तुलाही गरीबच ठेवून गरिबीतच राहायला लागावं, That I will teach you की मी तुला शिकवतो how गरीब you can live in poverty. मी तुला शिकवतो दारिद्र्यात कसं राहायचं. ये We will say, Jesus, I will give you 5-6 points. हो ना, आपण म्हणू येशू मी तुला 5-6 मुद्दे देतो दारिद्र्यात कसं राहायचं. कारण जन्मापासून आम्ही भिकारी, दरिद्री आणि कंगालच आहे. Amen. आमचं भलं कधी झालंच नाहीये. So how stupid of Jesus coming and telling you, I will teach you how to stay मग poor. येशू किती मूर्खात निघतील जर येशू तुला असं म्हटले की मी तुला शिकवतो गरीब कसं राहायचं. ये No, असं नाहीये ते. not even 1,000 times. 1000 वेळेला मी म्हणेन असं नाहीये, असं नाहीये, असं नाहीये, असं नाहीये, असं नाहीये. His poverty was not a lifestyle त्याचं दारिद्र्य म्हणजे काही जीवनशैली नाही that काही, you may copy it. की ज्या जीवनशैलीचं तू अनुकरण करावं. It was a transaction completed on the cross. तर वधस्तंभावरती पूर्ण केलेला तो एक व्यवहार होता Say, की मेरी गरीबी ले और मेरे लोगों को अमीर कर. it was not a lesson that is teaching you तो on काय असा poverty. धडा शिकवत नाहीये तुम्हाला गरिबीचा. It is a legal exchange that he wrought for each one of us. तर कायदेशीर एक्सचेंज डील झालेला आहे आपल्या प्रत्येकाच्या वतीनं. So his poverty was not an example. तर येशूंचं दारिद्र्य म्हणजे आपल्यासाठी उदाहरण नाहीये. It was an eternal settlement. एक अनंत काळची सेटलमेंट येशूंनी केलेली आहे. It was not a way God is telling you, see, this is the way I love people to live. आणि देव काही तुला हे म्हणत नाहीये की बघा असं जगायचं, मी तुम्हाला शिकवतो असं गरीब राहायचं. It's not a model for you. आणि तुझ्यासाठी दिलेला तो नमुना नाहीये. No, it's a miracle ransom that he paid on your behalf. चमत्कारिक रीतीनं भरलेली खंडणी आहे येशूंनी. So some people think if we are poor, God is the most happy with तर us. काही लोकांना असं वाटतं म्हणजे उगीच की आम्ही जर गरीब राहिलो तर देव आमच्यावर प्रसन्न राहील. See, असं नसतं. पण his poverty was heaven's invoice stamp. देवाचं दारिद्र्य, येशूंचं दारिद्र्य म्हणजे स्वर्गातला एक इनवॉइस स्टॅम्प होता. And what was that stamp? तो काय स्टॅम्प? Paid in full. की संपूर्ण व्यवहार झालेला आहे, सगळी किंमत मोजलेली आहे. Paid for your salvation. तुझ्या तारणाची संपूर्ण किंमत मोजलेली आहे. हालेलुया. Paid for your poverty. तुझ्या दारिद्र्याची संपूर्ण किंमत मोजलेली आहे. Paid for your sickness. तुझ्या आजारांची संपूर्ण किंमत मोजलेली आहे. Paid for your mediocre life. आणि तुझ्या मध्यम जीवनाची संपूर्ण किंमत मोजलेली आहे असा शिका. Paid for your redemption. तुझ्या उद्धाराची किंमत मी संपूर्ण मोजली असा शिका. Paid for your freedom from the curse. आणि शापांपासून तुझ्या मुक्तीसाठी मी ही किंमत मोजली संपूर्ण. Paid for your breakthrough. तुझ्या नवीन सुरुवातीची किंमत मोजली. Paid for your destiny. तुझ्या आयुष्याच्या दिशेसाठी मोजलेली किंमत. Paid for your life. तुझ्या जीवनासाठी मोजलेली किंमत. And life in abundance. आणि विपुल जीवनासाठी मोजलेली किंमत. This is not about copying his poverty. आणि त्याच्या दारिद्र्याचं यात अनुकरण करायचं नाहीये. It is about canceling your poverty. तर तुझी गरिबी आणि तुझं दारिद्र्य याच्यामध्ये रद्द होणार आहे. कळतंय का? So change your thinking. तर विचारधारा बदला. Because I know there are people who just wear things that will show that they are very holy कारण मला in their माहितीये poverty. काही असे लोक असतात ना, ते जे पोशाख किंवा कपडे पण असे धारण करतात की ज्यातनं लोकांना कळावं मी गरीब आहे म्हणून मी पवित्र आहे. One person told me, look at the cross. एका व्यक्तीनं मला सांगितलं
वधस्तंभाकडे बघा. Jesus had nothing on him, येशूंवरती काही वस्त्र नव्हते and he's expecting us to imitate him. आणि येशूंची इच्छा आहे की आपण येशूंचं अनुकरण करावं. That's why I have to give up everything. आणि म्हणून मला सगळं देऊन टाकावं लागलं, सगळ्याचा त्याग करावा लागला. Cross is not imitation. अरे वधस्तंभ अनुकरण नव्हे रे. If cross is an imitation, you will still go to hell. वधस्तंभचं अनुकरण असेल तर तुम्ही अजूनही नरकातच जाल. तसं नव्हे रे. Cross is a transaction. वधस्तंभ एक व्यवहार है. Amen. वो डील हो गया है. So don't confuse the cross price with a Christian pattern. तर वधस्तंभाची किंमत जी आहे त्याला एक ख्रिस्ती नमुना मानू नका. Don't mistake his sacrifices for your assignment. आणि येशूंनी केलेल्या त्यागांचा गैरअर्थ काढू नका. Don't confuse his suffering into your doctrine. आणि येशूंचे जे त्रास आहे त्याचा गोंधळ करून त्याला तुम्ही तुमचं तत्व बनवू नका. And Paul's words here, पॉलचे जे शब्द इथे आहेत they were not an invitation for your misery. म्हणजे तुम्ही त्रासांमध्ये त्याचं अनुकरण करावं असं नव्हे. So when Paul wrote, तर पॉलने जेव्हा लिहिलं he became poor so that you through his poverty might become rich. की धनवान असताही तुम्हा करता तो दरिद्री झाला यासाठी की तुम्ही त्याच्या दारिद्र्याने धनवान व्हावे. He was not saying तो असं म्हणत नव्हता Jesus gave up everything, की येशूंनी सर्व काही देऊन टाकलं, so now आता you also go and give everything. तुम्ही पण सगळं देऊन टाका. No, असं नाही. Paul was not prescribing poverty here. पॉल इथे गरिबीचं प्रिस्क्रिप्शन देत नव्हता. Paul was describing purchase. तर पॉल इथे दाखवत होता की खरेदी खत झालेलं आहे. Jesus purchased you येशूंनी तुझी खरेदी केलेली आहे, विकत घेतलाय that तुला you may विकत. come out of your poverty. अशासाठी की तुझ्या दारिद्र्यातनं तू बाहेर यावं. So this was not an instruction from Paul. तर पॉल कडनं आलेली हे काही मार्गदर्शन नव्हे. It was a transaction that he is describing to the एक church. व्यवहार झालेला जो आहे ना, व्यवहार झालेला पॉल इथे आपल्याला लिहित आहे. See, because Paul was saying कारण पॉल म्हणतोय only Jesus could do this. फक्त येशूच हे करू शकत होते. हा व्यवहार फक्त येशूच करू शकत होते. None of you can do this. तुमच्यातलं कोणी हा व्यवहार नाही करू शकत. Only Jesus could pay the price. फक्त येशूच किंमत मोजू शकत होते. Only Jesus could make this exchange. फक्त येशूच ही अदला बदल करू शकत होते. Only Jesus could leave heaven's riches फक्त येशू स्वर्गातली धनसंपत्ती सोडून येऊ शकत होते. that he can raise up our standard. अशासाठी की आपलं स्तर येशूंनी उंच करावं. See? आमेन. Because if we become poor, to whom will you give the riches? कारण की आपण गरीब जर झालो, सगळेच गरीब झालो, तर येशू ती धनसंपत्ती देणार कोणाला? Amen. आमेन. See? कळतंय का? It's only Jesus who did this फक्त transaction. येशूंनीच हा व्यवहार केला. येशूच करू शकतात. It was a sacrifice that no man on this earth can duplicate. ते असं अर्पण आहे की ज्या अर्पणाचं अनुकरण किंवा डुप्लिकेशन कोणी नाही करू शकत. Nobody can duplicate कोणीही the त्याचं sacrifice डुप्लिकेशन that Jesus paid on the cross. येशूंनी वधस्तंभावरती जे अर्पण चढवलं, त्याग केला, त्याचं डुप्लिकेशन कोणी नाही करू शकत. How can you say then we are following his pattern? मग तुम्ही असं कसं म्हणणार की आम्ही त्याच्या नमुन्याचं अनुकरण करतोय? Because he became a ransom. अरे त्यांनी उद्धाराची किंमत मोजलेली आहे. And only the Lamb of God could carry that sacrifice. आणि देवाचं कोकरूच तो त्याग उचलू शकत होतं. Because he came from the riches of glory. कारण त्या सगळ्या गौरवी धनातनं तो खाली आला. Bible says he set aside his glory. बायबल म्हणतं त्याने आपला गौरव बाजूला ठेवला. That means he kept it in heaven म्हणजे स्वर्गात ठेवून आला तो ते सगळं. and came down. खाली आला. Why? का आला? To lift us up आपल्याला वर आणायला, so that he can break our chains of poverty. की आपल्या दारिद्र्याच्या साखळ्या त्याला तोडता येतील. ही केम फ्रॉम हेवन टू अर्थ टू शो द वे. Amen. गाणं आहे ना. He came from heaven very rich आणि तो स्वर्गातून फार धनवान असा आला. because he had in his mind, कारण त्याच्या मनात होतं, I want to make my poor people rich. मला माझ्या गरीब लोकांना धनवान करायचं. Amen. आमेन. So he came to break our bondage. तर आपली बंधनं तोडायला येशू He आले came to cancel our curse, आणि आपले शाप रद्द करायला येशू आले put you into purpose, आणि तुम्हाला संकल्पात टाकायला येशू आले. give you power, तुम्हाला सामर्थ्य द्यायला येशू give आले. you provision. तुम्हाला पुरवायला येशू आले. Amen. आमेन. And this Hallelujah. was a divine exchange. आणि दैवी एक्सचेंज होतं हे. It was not a poverty example. आणि हे काही दारिद्र्याचं आणि गरिबीचं उदाहरण नाहीये, हे दैवी एक्सचेंज आहे. Amen. खरेदी खतावर आणि 7 बाऱ्यावर येशू आपली नावं चढवायला आले की आता हे सगळं यांचं आहे. See, Jesus didn't say, copy my poverty, येशू असं कुठे म्हटले की माझ्या गरिबीचं अनुकरण कर, imitate my poverty. माझ्या दारिद्र्याचं अनुकरण कर. No, he said, receive my grace. माझी कृपा घे म्हणाले. Grace for grace, कृपेवर कृपा, added grace. भरीची कृपा.
He didn't say, follow me into my lack. येशू असं कुठेच म्हटलेले नाहीये की मला जी कमी पडली त्यात कमतरतेत तूही चाल. No, नाही. follow me in my abundant life. माझ्या विपुल जीवनात तू चाल. And I will give you life. मी तुला जीवन देईन. I will give you abundance. मी तुला भरपुरी देईन. हालेलुया. He didn't say, strip yourself down completely. येशू असं कुठेच म्हटलेले नाहीये की स्वतःला अगदी रिकामा आणि कंगाल कर. No, he said, I took the stripes on my back that you may stay healed. येशू म्हणाले मी माझ्या पाठीवर फटके अशासाठी घेतले की तुला आरोग्य मिळावं. Amen. आमेन. Say, he paid for us that we may have a breakthrough. आपल्यासाठी त्याने किंमत मोजली की आपल्याला नवीन सुरुवात मिळावी. Jesus didn't trade heaven's glory that we may stay more poor. आणि येशूंनी अशासाठी हा व्यवहार केलेला नाहीये स्वर्गीय गौरवाचा आणि वतनाचा की आपण शेवटी गरीबच राहावं. Amen. Amen. His poverty was your purchase, त्याचं दारिद्र्य म्हणजे आपली खरेदी, not our pattern. आपला नमुना नाही, तो नमुना नाही घ्यायचा आहे. So never imitate the sacrifice. तर कधी त्या त्यागाचं अनुकरण करू नका. Receive the salvation of that sacrifice. त्या त्यागातून आलेलं तारण स्वीकारा. कळतंय ना मी काय म्हणतोय? Say, नाहीतर सगळ्यांना वधस्तंभावर मरावं लागेल ना. तसंच जर तुम्हाला अनुकरण करायचं असेल तर, कारण येशू वधस्तंभावर मेले, मग चलो हम सब भी मरेंगे. he became so poor that you may become very rich. पण तो अशासाठी एवढा गरीब झाला की तू फार धनवान व्हावं. So never copy his cross. तर कधी येशूंच्या वधस्तंभाचं अनुकरण करू नका. Carry the victory you get from the cross. तर वधस्तंभातून येणारा विजय तुम्ही घ्या. त्याने तसा वधस्तंभ उचलला म्हणून मी पण ठरवलंय इथे आता मी वधस्तंभ उचलूनच येणार आहे वगैरे नको. So never take his poverty as a model. तर येशूंचं दारिद्र्य एक नमुना म्हणून घेऊ नका. He did it for each one of us. आपल्या प्रत्येकासाठी येशूंनी तो व्यवहार केलाय की आपली जीवन जरा वर यावीत. He took our shame that we may no more live in shame. आपली लज्जा आणि अपमान येशूंनी घेतला अशासाठी की आपण त्या अपमानात आणि लज्जेत आता राहू नये. Amen. आमेन. And so don't ever think so in my scarcity God will be the happiest. तर कधी असा विचार करू नका की मला जेव्हा कमी पडतं त्या माझ्या कमतरतेमध्ये देव माझ्यावर आता प्रसन्न होईल. Jesus didn't come to create more beggars on this earth. येशू या जगामध्ये अजून भिकारी निर्माण करायला आलेला नाही. He raised up beggars from their beggarly status. भिकाऱ्यांना येशूंनी भीक मागण्यातून वर आणलेलं आहे. Amen. अजून भिकारी बनवायला थोडे येशू आलेत. Jesus came to create believers. येशू ख्रिस्त बिलीवर बनवायला आलेत. बिलीवर खरोखर विश्वास ठेवणारे बिलीवर. Amen. नवीन जात नाही, खरोखर विश्वास ठेवणारे बिलीवर. Jesus did come to create people to be more dependent on one another. आणि येशू असे लोक निर्माण करायला आलेलेच नाहीयेत की जे एकमेकांवरती अजून अवलंबून राहतील. Dependent on only coins आणि thrown at you. केवळ पैशांवरती जी नाणी तुला फेकली जातात भिकेत त्याच्यावर अवलंबून राहणारे लोक. See, when Bartimaeus was asking for coins, भारतीबाई जेव्हा नाणी भीक म्हणून मागवता people thought we will give him coins. लोकांना वाटलं आपण नाणी थोडीफार देऊन टाकू. And he remained a slave all his life. आणि आयुष्यभर म्हणजे तो असा गुलाम राहील. But when Jesus passed by, पण येशू जेव्हा त्याच्या बाजूने गेले, he said, you are not fit for coins. येशू म्हणाले तू नाण्यांसाठी फिट नाहीयेस. बाराणे You are fit for a new position. तू नवीन जागेसाठी फिट आहेस. हे काय? Your place is not there beside the road. तुझी जागा रस्त्याच्या कडेला नाहीये. He came to create disciples. तो शिष्य बनवायला आलाय. आमेन. Amen. आमेन. Amen. आमेन. So don't bow your head to a gospel that is chaining you. तर जे शुभवर्तमान तुम्हाला बंधनात अडकवतं त्याला नतमस्तक होऊ नका. Don't surrender your destiny तुमच्या आयुष्याची दिशा अशी समर्पित करू to नका some kind of story that will only shrink you. कुठल्या तरी कथेला की जी कथा तुला फक्त आकसून ठेवणार आहे. Don't embrace a poverty that Jesus already died to break it off. अशा त्या दारिद्र्याला मिठी मारू नको की जे दारिद्र्य तोडायला येशू तुझ्यासाठी वधस्तंभी ऑलरेडी मेलेले आहेत. Let me show you something more believers are missing today. अजून काहीतरी दाखवतो की जे आज बिलीवर लोकांमध्ये नाहीये, राहून जातं. One incident we will take. एक घटना आपण घेऊ. John chapter 9. योहानाचा 9वा अध्याय. See, you are going to get 4K revelation here. इथे 4K प्रगटीकरण मिळणार आहे तुम्हाला. वाह, हालेलुया. Amen. आमेन. Because this whole scene will become alive to you. कारण हे संपूर्ण दृश्य तुझ्या समोर जिवंत होणार आहे. काढा सगळ्यांनी पहिलं तर बायबल उघडा योहान 9. And this beggar wasn't blind from a certain age. आणि हा भिकारी जो होता तो काही विशिष्ट वयापासून भिकारी नव्हता. He wasn't blind because of some kind of accident किंवा काही अपघातामुळे तो भिकारी झालेला नव्हता. or some kind of sickness. किंवा काही आजार त्याला झाला म्हणून तो भिकारी झाला नव्हता. Bible says he was blind from the womb. बायबल म्हणतं तो आईच्या पोटापासूनच हे होता, Andhra. आंधळा होता. सॉरी, He was born in darkness. म्हणजे अंधारातच त्याचा जन्म झालेला.
He was raised in darkness. अंधारातच त्याचं संगोपन झालेलं. He would have died in darkness. तो अंधारातच कदाचित मेलाही असता. Every day रोज he sat in the same dust with the same cup, त्याच जागी त्याच धुळीत तोच पेला घेऊन तो भीक मागायला बसायचा. completely dependent on the people's alms आणि and charity, लोकांच्या नाण्यांवर लोकांच्या भिकेवरती संपूर्णपणे अवलंबून होता तो. surviving on the same pity. आणि त्याच लोकांच्या दयेवर लोकांनी त्याची कीव केली, त्याच्यावर तो जगत होता. Nobody was ready to lift him up. आणि त्याला वर आणायला कोणी तयार नव्हतं. In fact, some would have said, काही लोक तर उलट असंही म्हटले असतील, Jesus became poor, so you also should remain poor. येशू गरीब झाले, तूही असंच गरीब राहायचं. Until Jesus passed by. आणि मग एकदा जेव्हा येशू तिथून निघाले, He didn't pass by to pity him. येशू त्याच्यावर कीव करायला निघाले नाही. He didn't pass by to toss a coin in his bowl. आणि येशू त्याच्या त्या कटोऱ्यामध्ये नाणं फेकायला आले नाहीत. Jesus didn't pass by to give him a motivational speech. येशू तिथून त्याला काहीतरी प्रेरणादायक भाषण द्यायला आले नाही. Jesus passed by येशू तिथून अशासाठी आले because he saw destiny sitting in dust. कारण की येशूंनी पाहिलं आयुष्याची ठरलेली दिशा आणि संकल्प धुळीत बसलाय. संकल्प आहे ऍक्च्युली याच्यासाठी, दिशा याची फार सुंदर आहे, ब्राईट आहे, आणि बसलाय धुळीत. And Jesus thought, येशूंना वाटलं this man doesn't just need eyes. या माणसाला फक्त डोळ्यांची गरज नाहीये, He needs a new life. डोळ्यांसकट याला नवीन जीवनाची गरज आहे. आणि हे येशूंनाच दिसू शकतं बेटा. तो अपने पास वो नजर है ही नहीं. Jesus wasn't thinking just of sight. आणि येशू ख्रिस्त केवळ डोळ्यांविषयी बघत नव्हते. He was thinking of his position. येशू ख्रिस्त त्याच्या पोझिशन विषयी बघत होते. When he saw the man, येशूनी जेव्हा या माणसाला पाहिलं, he didn't say, येशू असं नाही म्हणाले let me help him to see a little better. की मी आता त्याला मदत करतो म्हणजे त्याला अजून थोडं जास्त चांगलं बघता येईल. No, Jesus said, येशू म्हणाले let me change his whole position. मला त्याची संपूर्ण अवस्थाच बदलू दे. Say, the beggar only wanted eyesight भिकाऱ्याला फक्त डोळे हवे होते so that he can see the coins next time much better. की बस मला आता पुढच्या वेळेला जेव्हा कटोऱ्यात कोणी भीक टाकेल ती नीट बघता येईल. 4 आणे 8 आणे 12 आणे 1 रुपये का 10 रुपये, Amen. म्हणून त्याला डोळे हवे We होते. are so limited in our eyes, in एवढे our vision. आपण गरीब बिचारे आपल्या दृष्टांतांमध्ये. Because a man healed with a man who is healed with his eyes, कारण ज्या माणसाला डोळ्यांचं आरोग्य मिळालंय but if he has a broken identity, पण त्याची ओळखच जर तुटली फुटलेली आहे, he is nothing more than a better beggar. तर मग तो अजून चांगला भिकारी झालेला आहे, बाकी काही नाही. अशी त्याची ओळख झाली. Amen. अगोदर भिकारीच होता, आता चांगला भिकारी झाला. Jesus was not after his improvement. येशू त्याच्या सुधारणुकी मागे नव्हते. He was after his transformation. येशूंना त्याला अख्खाच बदलायचा होता. Amen. की मला याची अवस्थाच बदलायची. So Jesus spits, तर येशू थुंकले. makes mud, येशूंनी चिखल केला, put it on his eyes, त्याच्या डोळ्यांना लावला sends him to the pool of Siloam. आणि सिलोच्या तळ्याकडे त्याला पाठवलं. Why? का? Because miracles require movement. कारण की चमत्काराला एक चळवळ लागते. Amen. आमेन. Without movement, एक there is no क्षण लागतो. miracles. चमत्काराला एक क्षण लागतो, त्या क्षणाशिवाय ते होत नाही. Because कारण where there is no movement, there is no faith. जिथे तो क्षण येत नाही तिथे विश्वास नाही म्हणायचं. See? तो क्षण आला पाहिजे की बस आज तो क्षण आला आणि मी Movement आशीर्वादित should be झाले. there. पाहिजे ते Movement should be there. पाहिजे, ती गती पाहिजे, ती चळवळ, तो क्षण तो पाहिजे. See? That woman with the issue of blood, she moved. रक्तस्रावी स्त्री पण आली ना, चळवळ करून बसून राहिली का ढेपाळून तिथंच की जाऊ दे आता काय करायचंय, पैसेही संपले, माझं कोणी नाही. Then miracles move. आपण स्वतः चळवळ सुरू केली की मग चमत्कार सुद्धा पुढे येतात. And destiny requires obedience. आणि आयुष्याची दिशा घडवून आणायला आज्ञापालन लागतं बेटा. Transformation requires your trust. रूपांतरात तुझा विश्वास पाहिजे ना, तुझ्यातच विश्वास नाही, ढेपाळल्यासारखा बसून पुढे काय होणार. And the Bible says, बायबल म्हणतं he washed and came back seeing. तो गेला, त्याने डोळे धुतले आणि परत येताना त्याला दिसायला लागलं. Praise God. देवाला धन्यवाद. See, that man who left blind returned with a vision. आणि जो आंधळा गेलेला होता तो परत मात्र दृष्टांत बघत आला. Imagine him seeing people for the first time. आणि कल्पना करा, आयुष्यात पहिल्यांदा त्याने माणसांना पाहिलं, Seeing the trees for the first time. झाडं पहिल्यांदा पाहिली, Looking at his own hands. स्वतःच्या हातांकडे पहिल्यांदा saying, पाहिलं आणि म्हटला Wow. वाह, Oh, that's how it looks. असे दिसतात का हात, याला हात म्हणतात का. I've been using these hands for my life. या हातांचा वापर मी आयुष्यासाठी करत होतो, But I didn't know it looks like this. मला माहित नव्हतं हात असे दिसतात. And he's very thrilled. आणि एकदम आनंदी होतो तो, But he's shocked. पण त्याला धक्काही बसतो, Now he's free. कारण आता तो मोकळा झाला. But watch this. पण हे बघा, Jesus didn't stay to celebrate. येशू तिथे आनंदोत्सव करायला थांबले नाही, Because the miracle was not yet finished. कारण चमत्कार अजून संपलेला नव्हता. For him the miracle was finished. त्याच्यासाठी चमत्कार संपलेला की दिसायला लागलं, बात बन गई मेरी. झालं आता काय हा, आपण
म्हणजे Right, लोकांचं sir, असं first असतं की class. मेरे को जो चाहिए था मिल गया अभी छोड़ रात See, गई बात गई हो का but for Jesus it was not finished. पण येशूंसाठी काम अजून संपलं नव्हतं की अभी तो मच्छी जाल में आई See, है. because the danger is not before the miracle, the danger is after the कारण miracle. धोका चमत्कार व्हायच्या आधी नसतो, धोका लोकांच्या जीवनात चमत्कार झाल्यानंतर निर्माण होतो. See, because now the man can see का आता त्या माणसाला दिसायला and लागलंय, he's very excited, आता तो माणूस आनंदी आवेशी सगळंच आहे and human nature whispers, आणि मानवी स्वभाव बोलायला लागतो. come on, चला Bartimaeus, भारती no more blind. आता आंधळा नाही तू, Go back to that pool, जा आता त्या तळ्यापाशी sit where you sat. आणि बस तिथे परत. This place has become holy for you. आता ही जागा तुझ्यासाठी पवित्र झाली, आता तू पवित्र आंधळा झाला. This water is special for हे you. पाणी तुला खास आहे, So stay here now. दादा इथे राहा. See, some people want to stay where God has moved काही लोकांना मात्र तिथेच राहायचं असतं जिथून देव कधीचाच पुढे गेलाय. instead of following the God who moves. जो देव पुढे जातो त्याच्या मागे चालायच्या ऐवजी काही लोक उगीच कुठेतरी मुक्काम ठोकून बसतात They sit where the miracle has happened. आणि चमत्कार जिथे झालाय तिथेच बसून राहतात. But they are not following the one who gave the miracle. आणि ज्याने चमत्कार दिला त्याच्या मागे तर चालायला लागा. Because the pool was not the source. कारण तळ म्हणजे काही तळ्याने आरोग्य दिलं The नव्हतं mud that Jesus applied was not the source. आणि माती जी येशूंनी चिकटवली त्यातनं नाही काही आरोग्य मिळालं. Water was not the source. पाणी आरोग्याचा स्रोत नव्हतं. My Jesus was the source. येशूंनी दिलं होतं ते सगळं निमित्त होतं की चिखल कर, डोळ्याला लाव, धू वगैरे. And if he sits by the pool again, आणि परत जर जाऊन तो त्या तळ्यापाशी बसला, what will happen? काय होईल? He becomes a beggar तो असा भिकारी होईल with a better eyes. की ज्याचे डोळे फार चांगलेत. आता दिसणारा भिकारी, पहिले होता आंधळा भिकारी. A survivor with a cleaner vision. आणि आता एक असा भिकारी की ज्याला एकदम स्पष्ट दिसतंय कोण आया, कोण गया, चाराने आहे, आठाने आहे की बाराने. Say, a man with a miracle, माणूस असा जो चमत्काराने भरलेला but a man without a vision. पण दृष्टांत नाही And a man without a mission. आणि ज्याच्याकडे काही कामगिरी नाही. Amen. चमत्कार घेतला तिथंच बसला. But now he must be thinking, पण आता तो विचार करत असेल, I'm just giving a negative. मी तुम्हाला एक Story. नकारात्मक चित्र तयार करून सांगतोय. Just look at Bartimaeus now saying, I will sit near the pool of Siloam. आता समजा भारतीय म्हणतो आणि असं म्हणतो की मी सिलोमच्या तळ्यापाशीच आता बसून राहीन. Now he is smiling आणि आता तो हसतोय because now he can smile for those who can drop the coin for him. कारण की आता त्याला अशा लोकांकडे बघून हसता येतंय की जे लोक त्याला भीक टाकतायत. And next time they will give more than. म्हणजे हसून जर घेतली तर मग पुढच्याला लोक जास्त टाकतील ना. Then show a grumpy face at those who have not put any coin. आणि अशा लोकांना कुचकट चेहरे दाखवले की ज्यांनी अजिबात काही भीक नाही टाकली, म्हणजे So- त्यांनाही कळावं की हे बघा आणि पुढच्या वेळी टाका. So it's becoming more dangerous हे now. आता धोकादायक झालं. अभी तो At डेंजर least बढ़ गया. before he was not cursing. हो ना, कमीत कमी पूर्वी तो शाप देत नव्हता कि But दिख now नहीं with रहा his था. eyes he will be अभी cursing. दिखने लगा ना, अभी दिखने के बाद शाप देगा देख. So business is about to be good now for मग Bartimaeus. आता भारतीचा धंदा चांगला चालणार होता. But Jesus said, येशू आले बोले, begging is not the real business. रे भीक मागणं तुझा खरा व्यवसाय नाहीये. You will not return to dust. तू नाही परत मातीत I बसणार came आहेस. to raise you from the dust. मी तुला मातीत उचलायला आलोय. You will not go back to your begging तू business. परत तुझ्या भीक मागायच्या व्यवसायात जायचं नाहीयेस. You will not step into poverty with healed eyes. तू आरोग्यवान असलेल्या डोळ्यांनी परत दारिद्र्यात जायचं नाहीयेस. Because कारण- Jesus didn't heal him to keep him surviving. येशूंनी त्याला अशासाठी आरोग्य दिलं नव्हतं की तो जेम तेम जगावा. Jesus healed him to make him thriving. येशूंनी त्याला अशासाठी आरोग्य दिलं की तो भरभराटीला यावा. Praise God. Amen. And then the Bible says something very explosive आणि बायबल जेव्हा काहीतरी खास सांगतं in verse 35. 35व्या वचनात, Jesus heard they cast him out and Jesus found him. येशूंनी ऐकलं की त्याला काढून लावण्यात आलं आणि येशूंना तो सापडला. Say, Jesus didn't just bump into him. म्हणजे येशू त्याला असे अचानक येऊन कुठेतरी भेटले असं नाहीये ते. He just didn't happen to meet him. म्हणजे असं काही झालेलं नाहीये की अचानक येशू त्याला भेटले. No, he went looking for him. नाही, त्याला शोधत गेले ते. Because the miracle of sight still needed the miracle of salvation. कारण की जो दृष्टीचा चमत्कार होता त्याला तारणाचा चमत्कार अजून लाभणं बाकी होतं. Amen. बंदा ठीक तो हो गया है, अभी बंदे को तारण भी दे दो. And this is where the text explodes आणि मग इथे आपल्याला हे वचन सांगतं, with a new revelation. एक नवीन प्रगटीकरण देतं. मी आहे योहान 9:35 वरती. Jesus didn't stumble on him. येशू त्याच्यावरचे अडखळून म्हणजे योगायोगाने येशू त्याला भेटलेलं नाही. Jesus went searching for him. येशू त्याला शोधत निघालेले Why? होते. का त्याला शोधत निघाले? Because Jesus wanted to make him rich. कारण येशूंना त्याला धनवान करायचं होतं आता खऱ्या अर्थानं. Say, and unless you are born again, you cannot become rich. आणि जोवर तुमचा नवीन जन्म होत नाही तुम्ही तसे धनवान होणार नाही.
हा. Because that transaction has to be effective in your life, and for it to be effective, you should be born कारण again. ते रूपांतर आणि तो व्यवहार तुझ्या जीवनामध्ये प्रभावशाली तेवढा व्हायला हवा की तुझा नवीन जन्म व्हावा. Jesus wanted him to have abundant life. येशूंची इच्छा होती की त्याला विपुल जीवन मिळावं. Amen. Amen. The man's eyes were open, हा, त्या माणसाचे डोळे उघडले, but his soul was still blind. अरे पण जीव त्याचा अजूनही आंधळाच होता ना. He had vision, but no direction. त्याला शारीरिक डोळे मिळाले पण दिशा नव्हती ना. He had sight, but no savior. त्याला दृष्टी मिळाली पण तारणारा नाही ना. So Jesus came to complete the miracle. तर येशू ख्रिस्त चमत्कार पूर्ण करायला परत त्याला शोधत शोधत त्याच्याकडे आले. Now Bible says, बायबल म्हणतं blind man went into the temple. आंधळा माणूस मंदिरात गेला. And that's good, isn't it? चांगलंच आहे मंदिरात जाणं. चर्चला लोक येतात. इट्स Amen. व्हेरी गुड थिंग. See, Jesus healed him, gave him sight. He was found in the येशूंनी temple. त्याला आरोग्य दिलं. त्या पश्चात तो चर्च मध्ये मंदिरात सापडला. व्हेरी गुड. That shows hunger. त्याच्यावरनं भूक दिसते की माणसाला भूक आहे. That shows desire. त्याच्यावरनं इच्छा दिसते की माणसात प्रभूची थोडी इच्छा आहे. That shows his gratitude. त्याच्यावरनं कळतं माणूस ऋणी आहे. Amen. Amen. But what good is the temple if you don't know the Lord of the temple? पण त्या मंदिराचा प्रभूच जर तुला माहित नसेल तर त्या मंदिरात जाऊन तुझा फायदा काय? Amen. वो चर्च का प्रभु कौन है वही तुझे मालूम नहीं. वो चर्च में जाकर तू करेगा क्या? What good is the miracle काय चमत्कार तो कामाचा आणि if you चांगला. don't know the miracle worker? चमत्कार करणाराच जर तुला माहित नाही तर चमत्कार होऊन फायदा तरी काय आहे? What good is it if you have got eyes but you don't see your savior? तुला डोळे मिळाले, तुला सगळं दिसतंय पण तारणारा दिसत नाही. त्या दिसणाऱ्या डोळ्यांचं करायचं काय? So Jesus steps into the temple, तर येशू मंदिरात येतात finds him, आणि येशूंना तो सापडतो. म्हणजे and he येशू त्याला asks, शोधत होते and he asks him, आणि येशू त्याला विचारतात, do you believe in the Son of God? देवाच्या पुत्रावर तुझा विश्वास आहे का? See, he's coming to the main point. म्हणजे येशूंनी आता मुद्दा गाठला की लेट्स कम टू द पॉइंट. देवाच्या पुत्रावर तुझा विश्वास आहे का? It's like, giving food to somebody and then saying, now listen to me. हे असं आहे ना की एखाद्याला अन्न वाटप करायचं, त्याला जेवायला घालायचं छान मस्तपैकी आणि मग त्याला म्हणायचं अभि बैठ मेरा सुन. And he has to listen. आणि त्याने ऐकायला I mean, you cannot tell him, listen to me without feeding him. त्याला खायला घातल्याशिवाय तुम्ही त्याला सांगू नाही शकत की माझं ऐक. कारण लोक खाऊन पिऊन अगदी मस्त झाले आणि तुम्ही त्यांना ते खायला घातलं की लोक तुमचं ऐकतात. So, do you believe in the Son of God? देवाच्या पुत्रावर तुझा विश्वास आहे का? The man says, तर तो म्हटला who is he? कोण आहे तो? Now, is he blind or he can see? आता हा आंधळा होता, अजून का त्याला दिसायला लागलेलं होतं. त्यांनी असा प्रश्न का परत विचारला, तो कोण आहे? Who is he, Lord? कोण आहे प्रभू तो, That I may believe. की मी विश्वास ठेवावा? Jesus said, येशू म्हणाले, you have seen him. अरे तू त्याला पाहिलंय. अरे तुला डोळा आता दिलं होतं ना. हो. Say, Huh? I mean, you have seen him means your eyes have a miracle now. अरे तुझ्या डोळ्यांमध्ये You तो have a चमत्कार- miracle eyes. हा, चमत्काराचे तुझे डोळे झालेले आहेत And it is he who is talking with you. आणि तोच तुझ्याशी आता बोलत आहे. The man falls down and worships मग Jesus. तो मनुष्य येशूंच्या पायी पडून येशूंची आराधना करायला लागला. He is born again. त्याचा नवीन जन्म झाला. इज अ कम्प्लीट वर्क. Because this is नुसतं आरोग्य नाही, because this is not mud. कारण ही माती नाहीये This is not pool. आणि हा हे तळ नाहीये It's not just sight. आणि केवळ दृष्टी नाही. This is the real miracle. खरा चमत्कार हा आहे. The salvation of your soul is a real miracle. तुझ्या जीवाचं तारण हा खरा चमत्कार आहे. नाही तर अख्खीच्या अख्खी बॉडी घेऊन नरकात जाशील. त्याचा फायदा काय? Amen. Now some might say, आता काही लोक म्हणतील Jesus should have given him coins. येशूंनी त्याला थोडी नाणी टाकायला हवी होती. See, the others are putting coins. बाकीच्या लोकांनी बघा ना भीक घातली. Jesus is just walking past him. येशू असंच त्याच्यापासून गेले. एक 5 रुपये तरी हो द्यायचं ना. त्याला. Because our vision is very limited. हा, आपले म्हणजे आपले दृष्टांत असे तोकडे तोकडे असतात ना. See, he is poor. बघा ना तो किती गरीब आहे. He is struggling. बघा ना त्याचा किती संघर्ष See, चालला. Jesus didn't come to only fill your pockets. अरे येशू काय फक्त तुझे खिसे भरायला आलेले नाही. He came to fill purpose. येशू संकल्प भरायला आलेले आहेत. तुझा संकल्प जाण आणि त्या संकल्पात चालायला लाग. Then you जान get ले, everything. म्हणजे तुला सगळं मिळेल. See, जान ले तू पैदा क्यों हुआ, फिर उसमें चल, फिर सब मिलेगा. Jesus didn't come to finance survival. आणि येशू काय तुझा जेमतेम निभाव लागावा म्हणून तुला फंडिंग करायला आलेलं नाही पैशाचा. He came to launch your destiny. येशू तुझ्या आयुष्याच्या दिशेचा लॉन्च करायला आले की आता टेक ऑफ करा. See, विमान रेडी आहे, ढगात जाऊ दे. if Jesus just gave him money येशूंनी जर त्याला फक्त पैसे दिले असते before identity, ओळख देण्या अगोदर, then he would have worshipped the coins more than Jesus. तर मग त्याने काय केलं असतं? येशूंपेक्षा जास्त आराधना, भक्ती आणि पूजा त्या पैशाची केली असती. His eyes would have always been on the hands of Jesus. आणि त्याचे डोळे नेहमी येशूंच्या हातांकडेच असते की देव देव देते रहो. See, but Jesus should have given some money at least. पण येशूंनी त्याला थोडी तरी भीक टाकायला हवी होती ना. He was rich. जो धनवान आहे,
should make him rich. त्याने धनवान करायला हवं Amen. असं. That man needs help. अरे त्या माणसाला मदतीची गरज आहे. But hear this prophecy clearly. पण ही प्रोफेसी तुम्ही नीट ऐका. Jesus didn't come to make better beggars. येशू ख्रिस्त चांगले भिकारी करायला आलेले नाही. Jesus came to make born again believers. येशू ख्रिस्त नवीन जन्म झालेला बिलीवर माणूस करायला आलेले आहेत. Amen. भिकाऱ्याचा चांगला भिकारी करायला येशू आलेले नाहीयेत. Jesus came to give him Christ. येशू त्याला ख्रिस्त द्यायला आले. And the man worshipped the Savior. आणि मग त्या माणसाने तारणाऱ्याची आराधना केली. See, giving money will change his days. पैसा देऊन त्याचे दिवस बदलतील. Amen. Ah. But Jesus changes your destiny. येशू त्याला देऊन त्याच्या आयुष्याची दिशा बदले. Amen. आमेन. Your coins will fill pockets. तुझी नाणी काय करतील? त्याचा खिसा भरतील. Christ will fill your purpose. ख्रिस्त तुझा संकल्प भरतील. Amen. Amen. Money can solve only for a moment. पैसा काय बेटा? पैसा फक्त तात्पुरता आपल्या समस्या सोडवतो बास. My Jesus will solve your lifetime. येशू तुझं जीवनभराचे त्रास सोडवतील. Amen. लाईफ टाइम. हालेलुया. And that is why Jesus didn't hand him a bag of coins and say, आणि म्हणून येशूंनी त्याला पैशाची पिशवी देऊन असं नाही म्हणाले, now do you believe me? आता तुझा माझ्यावर विश्वास आहे का? हा घे पैशाचा बटवा. I'm giving you a bag of coins. मी Now थोपी at least देतो. believe in me. मी तुला नाणी देतो, नाणीच्या नाणी, हा घे बटवा. आता तरी तुझा माझ्यावर विश्वास आहे का? That is not how Jesus works. येशू असं काम करत नाही. That is not how the gospel works. आणि शुभवर्तमान असं काम करत नाही. That's not how the salvation works. तारणाचं काम असं नसतं बेटा की पैसा देव और तारण लो. No. नाही, ते विकत थोडं मिळतंय. Jesus didn't give him money and then ask, do you believe in me? येशूंनी No. त्याला पैसा देऊन मग नाही विचारलं की तुझा विश्वास आहे का. Jesus gave him life. येशूंनी त्याला पहिलं जीवन दिलं. And because of life he believed. जीवनामुळे, जीवन मिळाल्यामुळे त्याने विश्वास ठेवला. Now to those people who accuse Christians of paying for conversions, आता जी माणसं ख्रिश्चन लोकांना असा दोषारोप ठेवतात की ते धर्मांतर करतायत, by giving them money, त्यांना पैसा देऊन त्यांचं धर्मांतर करतायत असा दोषारोप ठेवतात. look at my Savior Jesus. माझा तारणारा येशू बघा. Jesus didn't hand out money to convert the blind man येशूंनी त्या अंधळ्या माणसाचं धर्मांतर करायला पैसा दिलेला नाही. because he knew कारण येशूला माहित होतं after 2000 years this matter will come up. 2000 वर्षांनंतर ये मॅटर ऊपर आएगा. अरे सरकार कशी छोड़ेगी की? नहीं. He knew this matter will come up ये after मैटर 2000 ऊपर years. आएगा. येशूना माहिती होतं 2000 साल के बाद बड़े ज्ञानी पंडित लोग होने वाले हैं, ये मैटर लाएंगे ही And लाएंगे. it will come surely in India. आणि नक्की भारतात तर ये मैटर आएगा ही आएगा. Amen. कि हुशार लोग बहुत हो गए इधर. That's why he didn't give him 1 rupee also. 1 रुपया येशूंनी त्याला दिला नाही की ये ले पैसा और हो जा बिलीवर. Say, नाही 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 नाही. amen. प्रश्नच येत नाही. Jesus didn't finance Bartimaeus. येशूंनी बार्तिमेला फंडिंग केलेला नव्हता. Jesus didn't pay the lame also. आणि येशूंनी लंगड्याला सुद्धा काही पैसा दिलेला Jesus नाही. didn't bribe the lepers also. येशूंनी कुष्ठरोग्यांना सुद्धा लाच दिलेली नव्हती. तर उलट जक्क्याला शिकवलं तर त्यांनी 4 परत केले. He never used cash to convert anybody. येशूंनी कधीही कॅश वापरलेली नाही कोणाचंही धर्मांतर किंवा रूपांतर करायला. He used truth to transform the souls of the people. तर सत्य वापरलेलं आहे लोकांच्या जीवांचं तारण करायला. Praise the Lord. हा फार मोठा फरक आहे. काही बोलायचं का आपलं उगीच? Jesus didn't say, here's a coin. येशू असं नाही म्हटले काय, गेले नाणं, गेले पैसा, I'll give you 100 rupees. 100 रुपये देतो चल. now आपण believe. नाण्यांवरून नोटांवर येऊ आता. Now 100 believe. रुपये. आता विश्वास ठेव. No, he said, here is life, now live. येशू त्याला म्हटले हे बघ जीवन, आता जग. No money transaction. पैशाचा व्यवहार नाही. Because after 2000 years, they'll be talking. कारण 2000 वर्षांनंतर वैसे भी मैटर निकलेगा, ये लोग तो बडबड करने ही वाले. Amen. Amen. Live above poverty line. दारिद्र्य रेषेवर जग Live above the beggarly stage. आणि त्या भिकारी टप्प्यावर जग. See, Jesus came back for him. येशू परत त्याच्यासाठी आले बघा. Because healed eyes without a healed identity will Ah. still lead to broken destiny. कारण की आरोग्य पावलेले डोळे पण आरोग्य पावलेली त्याची ओळख नाहीये, तर आता मग काम पूर्ण झालं नाही तर दिशा तुटणार आहे. And Jesus came back. येशू परत आले. Why? का? Because Jesus does not believe in half work. कारण येशू अर्ध्या कामात एक तर विश्वासच ठेवत नाहीत. He does holy work. येशू करतात तर संपूर्ण काम करतात. Jesus did पूर्ण. not search for him to give him coins. Oh, आणि- I forgot to give him coins, then now I will give him. येशू त्याला अशासाठी No. शोधत नव्हते की येशूंनी त्याला शोधल्यानंतर सापडल्यावर म्हणावं अरे तुला मी ही नाणी किंवा रुपये द्यायला विसरलो, हे घे. हे घे. No, हे घे. तिथं नाही. पण त्यांनी दिलं नाही. हा येशूने There also he didn't give. In the temple also he didn't give. येशूंनी तिथेही त्याला काही दिलं नाही पैशाच्या स्वरूपात. येशूंनी मंदिरात सुद्धा त्याला काही दिलं नाही पैशाच्या स्वरूपात. People would say, लोक म्हणतील
तिथं पण तुम्ही दिलं नाही, इथं पण दिलं नाही. लोक What is this? लोगों गरीब की तो माणूस बात आहे, क्या त्याला है? बघा ना. गरीबाला बिचाऱ्याला तुम्ही Yes, you बघत- gave him sight, हा, त्याला तुम्ही दृष्टी दिली, but give him some money. त्याला थोडे पैसे द्या ना. No, Jesus said, I will never give येशू म्हणले, money. मी नाही देणार पैसा, I will make him to be saved, मी त्याला तारण देईन, and then he will have faith मग त्याचा विश्वास to असेल receive his blessings. त्याचे आशीर्वाद मिळवायला. मी त्याला पैसा देणार नाही, पैसा त्यांनी कमवायचा, कमवायला बुद्धी मी देईन. I will not give him coins, but I will give him Christ, मी त्याला नाणं नाही देणार, मी त्याला ख्रिस्त देईन, which will feed him for life. जे आयुष्यभर त्याला खाऊ घाले. So, some accused believers today, तर काही लोक बिलीवर लोकांना अलीकडे नावं ठेवतात. you people give money to convert काय people. तुम्ही लोक पैसा देता नाही, लोकांचं असं रूपांतर धर्मांतर जे काय ते म्हणतात ते करतात But म्हणे. my Jesus did not give 1 rupee to पण anybody. एक्सक्यूज मी, माझ्या येशूंनी असं कुणाला 1 रुपया म्हणून दिलेला He नाही हं. didn't give Bartimaeus 1 rupee. आणि भारतीला सुद्धा येशूंनी 1 रुपया म्हणून दिलेला He नाही. didn't give the lame donation. येशूंनी काही लंगड्यांना डोनेशन देऊन बदललेलं He नाही. didn't give the leper some stipend. आणि येशूंनी त्या कुष्ठरोग्यांना पण काही स्टायफंड दिलेलं नाही. नाही, तुम्ही लोक किती आहे? 10 लोक आहे. हा. हे स्टायफंड दर महिन्याला तुम्हाला हो 100 का? रुपये. अरे वा. Nothing. नाही नाही, असं काही Nothing. नाही. असं काही नाहीये, असं काही He नाहीये. didn't pay a single person to believe in him. एक दमडी दिलेली नाहीये येशूंनी कुणाला येशूंवरती विश्वास ठेवायला. हा, Is एक your eyes दमडी. opening now? डोळे उघडतायत का? Tell those people. सांगा त्या लोकांना, My Jesus did not give 1 rupee to माझ्या convert. येशूंनी एक दमडी दिली नाहीये कोणाचं धर्मांतर का रूपांतर करायला. उगीच आपलं काहीतरी He healed them. आरोग्य दिलंय त्यांना, He found them. त्यांना शोधलंय, He loved them. प्रेम केलंय, He spoke the truth. सत्य बोलले, And then they believed. मग त्यांनी विश्वास ठेवला आणि ते बदललेले आहेत. Money did not make them to believe. पैशाने त्यांना विश्वास ठेवायला लावलेला नाही, But because of his love, प्रेमापायी, because of his healing, त्याच्या आरोग्यापायी, because of his truth, त्याच्या सत्यापायी त्यांची They हृदय believed on बदलली. him. त्यांची हृदय बदलली, त्यांनी येशूंवर विश्वास ठेवला आणि हृदय बदललं की माणूस बदलतोय. स्वभाव सुधारले, व्यसनं गेली, पैशांनी नाही गेलेली, त्यांनी घालवली आहेत. he didn't even give money to produce faith. न काही विश्वास पैदा करायला, चलो विश्वास प्रोड्यूस करू म्हणून घे पैसे. नाही. No, faith comes by hearing the word of God. विश्वास कसा येतो? हे वचन जे चाललंय ते ऐकून ऐकून विश्वास येतो. Faith does not come by giving money. विश्वास पैसे देऊन येत नाही, काही विश्वास हे वचन ऐकून येतो. He gave life to produce your destiny. आणि तुझ्या आयुष्याची दिशा निर्माण व्हायला त्याने जीव दिलेला आहे. Because life brings coins. कारण की जीवन नाणी आणतं. Coins don't bring life. नाणी जीवन आणत नाहीत बेटा, जीवन पैसा आणतोय, पैसा जीवन आणत नाही. भ्रमात राहू नका. If Jesus gives you money येशूंनी जर तुम्हाला पैसे दिले without identity, आणि ओळख नाही दिली, you will run out of money very soon. फार लवकर तुमचा पैसा संपेल And then you will run out of identity. आणि मग तुमची ओळखही संपेल. But if Jesus gives you healing पण येशूनी पहिलं तुला आरोग्य दिलं, without salvation, तारणाशिवाय दिलं, you will walk in your future without a तर purpose. तुम्ही तुमच्या भविष्यात संकल्पाशिवाय चालाल ते काय कामाचं But आहे? if Jesus gives you life, पण येशूंनी समजा तुला जीवन दिलं, life will bring wisdom, तर ते जीवन तुला ज्ञान देईल life will bring strength, आणि ते जीवन तुला ताकद देईल. life will bring ते identity, जीवन तुला तुझी ओळख देईल की, life will give you a job, आणि जीवन तुला नोकरी देईल, life will give you promotion, जीवन तुला बढती देईल, life will give you resources, जीवन तुला पुरवठा देईल, life will give you ते provision. जीवन तुला पुरवेल. बाकी सगळं दिलं पण येशू नाही, तर मग And तो so- स्वामी तिन्ही जगाचा येशू शिवाय So बिघाड. I don't want coins. मला नाणी नको, मुझे पैसा नाही चाहिए. Bartimaeus said, I don't want coins. भारतीय म्हणला मला पैसा नकोय. You removed my shame. तुम्ही माझी लज्जा काढली, You gave me an identity. अपमान काढला, मला ओळख दिली. Now I'm strong. आता मी बलवान आहे, I will look out for a job. मी नौकरी शोधीन, I will work, मी काम करीन, feed my family. मैं काम करेगा, मेरे फैमिली को खिलाएगा. आपने मुझे जीवन दिया, यीशु पाया, मैंने सब पाया. And if there is anything more I need, आणि अजून काही मला गरज पडली, I will pray and ask you. मी प्रार्थना करीन तुम्हाला आणि मागीन. Praise God. देवाला धन्यवाद. हे असं असतं, तसं नाही. Amen. वाह, हालेलुया. You don't need Jesus to hand you coins. तुम्हाला येशूंची गरज हातात पैसा ठेवायला नाही बेटा. You need Jesus to make your life. तुम्हाला येशूंची गरज स्वतःचं जीवन बनवायला आहे. Because once you are restored, हा, एकदा का तू पुनर्वसित झाला, once you are renewed, एकदा का तू नवीन झाला, once you are reborn, एकदा तुझा नवीन जन्म झाला, your life produces the coins your begging never could. तुझं जीवन असा पैसा पैदा करेल की जे तुझ्या भिकारीपणात तुला कधी नाही मिळालं. That blind man didn't become a better beggar with a better eyes. तो No. आंधळा माणूस दृष्टी मिळाल्यानंतर चांगला भिकारी झाला, डोळे असलेला, असं नाहीये. No, he became a worshipper with better life. तो एक चांगलं जीवन मिळालेला आराधक झाला, देवाची भक्ती करायला लागला. Say,
Bartimaeus didn't run back to the roadside. बार्तिमेय काय रस्त्याच्या कडेला परत पळत जाऊन बसले He नाही. didn't sit in the dust. आणि त्या मातीत धुईत परत बसला नाही. He didn't pick up his ball. त्याने काही परत तो कटोरा भीक मागायला घेतला He नाही. didn't beg again. आणि त्याने परत भीक कधी मागितली नाही. Why? का? Because of that one thing that Jesus didn't give him coins. कारण ती एक गोष्ट, येशूंनी त्याला भीक नाही घातली, त्याला पैसे नाही घातले म्हणून. If Jesus had given him coins, तर येशूंनी त्याला भीक घातली असती पैशाची, Bartimaeus would have looked for another person for coins. भारतीयांनी दुसऱ्याही लोकांना शोधलं असतं, मला अजून भीक द्या. And all his life he would have been a आणि beggar. आयुष्यभर तो भिकारी राहिला असता. मग काय फायदा आहे? Jesus didn't give him coins, but Jesus gave him meaning to his life. येशूंनी त्याला पैशाची भीक नाही दिली, त्याच्या जगण्याला अर्थ दिला. की हे तुला शिकवतो Say, जगायचं कसं. I'm going to pray for somebody. आता now. मी प्रार्थना करीन लोकांसाठी. The Lord हालेलुया. is leading me to pray because आता प्रभू मला मार्गदर्शन करतोय प्रार्थना करायला. एवढा अभिषेक या जागी आलेला आहे. maybe I'll continue next week. पुढच्या आठवड्यात मी सुरू ठेवीन कदाचित हाच विषय. But I want to pray over some people. पण मला now. आता काही लोकांवर प्रार्थना करायची. Some things are holding you and chaining you. I want you to just stand in your own place तर माझी इच्छा आहे की तुम्ही जागच्या जागी उभे राहा. because the Lord is leading me to just touch and pray over some people here. कारण प्रभू मला मार्गदर्शन करतोय की इथे असलेल्या काही लोकांना मी स्पर्श करून त्यांच्यासाठी प्रार्थना करावी. You don't need coins. तुम्हाला पैशाची आणि भिकेची गरज नाही. You need the revelation. तुम्हाला डोक्यात प्रगटीकरणाची गरज आहे. Once you get the revelation, एकदा का तुमच्या डोक्यात प्रकाश पडला things start changing in your life की तुमच्या dramatically. जीवनात गोष्टी अगदी झपाट्यानं बदलायला लागतील. Are you getting me, people? समजताय ना मी काय म्हणतोय? Yes. हा, कळताय ना मी काय Because my म्हणतोय? Jesus became poor, that not that you should stay poor. माझे येशू अशासाठी गरीब झाले नाही की तू गरीब राहावं. No. नाही नाही, That you may come out of poverty. तर तुझ्या गरिबीतनं तू बाहेर निघावं म्हणून येशू गरीब झाले. I'm just going to come down and pray. मी खाली येणार आहे I'm आणि sensing लोकांसाठी the spirit प्रार्थना in me. करणार, कारण की आत्म्यामध्ये मला जाणवत आहे, I'm sensing the Spirit. मला आत्म्यामध्ये जाणवत आहे, I'm sensing the power of God. कारण की देवाचं सामर्थ्य मला जाणवत आहे. Amen. आमेन. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Because कारण you don't need to stay in poverty anymore. तुम्ही दारिद्र्यामध्ये राहायची गरज नाहीये. You don't have to stay in poverty anymore. तुम्ही दारिद्र्यामध्ये अजून राहायची गरज नाहीये. You don't have to stay in your position anymore. तुम्हाला तुमच्या त्या पोझिशन मध्ये राहायची गरज नाहीये. You have to come out of that position. तुम्हाला त्या तुमच्या पोझिशन Receive मधून it. बाहेर यावं लागेल. In the name of Jesus. येशूंच्या नावामध्ये A breakthrough in his life. कराबा In the name of Jesus Christ इरा of बाबा Nazareth. कराबा Yes. प्ले संबश You will receive a breakthrough in your life. इरा बाबा कराबा You will receive a breakthrough in your life. You are not meant to stay down. You are not meant to stay down. Come on, look to Jesus. सगळ्यांनी येशूंकडे बघा. Look to Jesus. I cannot go here anyway. No problem. No problem. Thank you, Jesus. Thank you, Jesus. Because today's message is for somebody here. कारण की आजचा उपदेश आज इथे आलेल्या कुणा माणसासाठी आहे. Lord is saying, प्रभू मला सांगत आहे you don't need coins. की तुम्हाला नाण्यांची गरज नाहीये. You need me. तुम्हाला माझी गरज आहे. You need me. तुम्हाला माझी गरज आहे. Because कारण He's not asking you to imitate His poverty. तो तुम्हाला त्याच्या दारिद्र्याचं अनुकरण करायला सांगत नाहीये. No. नाही, You imitate His character, not His power. त्याच्या चारित्र्याचं आणि स्वभावाचं अनुकरण करा, दारिद्र्याचं नाही. He's going to do things for you now. तो तुझ्यासाठी आता गोष्टी करणार आहे. He's going to remove you from your poverty. As I pass by you, just believe जसं मी तुमच्या बाजूनी जाईन, फक्त विश्वास ठेवा and get a revelation of this truth. आणि या सत्याचं प्रगटीकरण स्वीकारा. He became poor that you may become rich. तो अशासाठी गरीब झाला की तुम्ही धनवान व्हावं. He is touching you right now. तो आता तुम्हाला स्पर्श करत Touch आहे. him in Jesus' name. In In the name of Jesus. From poverty to fullness. From poverty to riches. दारिद्र्यातून भरपुरीकडे, दारिद्र्यातून धनवानपणाकडे, दारिद्र्यातून More than my hand, you need the revelation of this माझ्या truth. हातांपेक्षा जास्त तुम्हाला या प्रकटीकरणाची गरज आहे. You need the revelation of this truth. या सत्याची तुम्हाला, या प्रकटीकरणाची You need the revelation of this truth. बाबा कराबा संताराबा कराबाला कराबा शंतरो बाबा बंदरंदला कराबा बाबा बाबा बाबा
Jesus is giving you a breakthrough. येशू तुम्हाला नवीन सुरुवात देत आहेत. A breakthrough. Let his poverty not become in vain. त्याचं दारिद्र्य वाया जाऊ देऊ नका. The devil wants you to imitate his poverty. सैतानाची इच्छा आहे की तुम्ही त्याच्या दारिद्र्याचं अनुकरण करावं. No. किराबा शंदमा हांदलो करो बाबा रे बाबा कराबा संदमंदरो करो बाबा. There is anointing in this place. There is fire in this place. There is Jesus in this place. When he said, take up the cross and follow me, it's not his poverty. जेव्हा तो म्हणाला मदस्तंभ उचलून माझ्या मागे झाला, तो दारिद्र्याविषयी बोलत नाहीये. It is having a different mindset, एक वेगळी मनोवृत्ती घ्यायचं. a sacrificial mindset, एक नवीन त्यागपूर्ण मनोवृत्ती घेणं. ready to give away, आणि नवीन सगळं सोडून द्यायला तयार. ready to keep away, ठेवायला तयार, ठेवायला तयार, सोडून द्यायला तयार. having that kind of mindset. अशा पद्धतीची मनोवृत्ती. We can never copy his cross. तो आपण कधीच त्याच्या वधस्तंभाची कॉपी करू नाही शकत. Cannot, कधीच नाही, शक्यच नाही. because you are not the savior. कारण तू धारणारा नाहीयेस. Now, आता those people, ते लोक you have lost your job. ज्यांची नोकरी गेली आहे, You are in that low position, तुम्ही त्या खालच्या स्थानात गेला. or somebody has given you this concept का कोणीतरी तुम्हाला अशी काही कन्सेप्ट दिली आहे that poverty is holiness. की दारिद्र्य म्हणजे पावित्र्य आहे. So I will not make any movement. म्हणून मी नाही पुढे जाणार, कारण गरिबीच पावित्र्य आहे. But today God has opened your eyes. पण देवाने अशा लोकांचे डोळे आज उघडलेत. You can come up in front. असे जे कोणी लोक असतील की ज्यांच्या डोक्यात आज प्रकाश पडला, I will pray for you. मी तुमच्यासाठी प्रार्थना करीन God will break that chain. आणि देव ती साखी तोडेल. This confinement has come from the devil. सैतानाकडनं ही संकल्पना आलेली आहे. This confinement has come from the devil. सैतानाकडून हे आलेलं आहे. God wants you to have best life. देवाची इच्छा आहे तुला अतिउत्तम जीवन मिळावं. When he said, with long life I will satisfy you. जेव्हा देव म्हणाला मी दीर्घायुष्य देऊन तुला समाधानी करीन. What is the use of living till the age of 90 with nothing and sitting like Bartimaeus as a beggar? काय फायदा 90 पर्यंत जगून बार्तिमाई सारखं भीक मागत. No. त्याचा काय फायदा आहे? When Bible says with long life I will satisfy you, that means he will give everything with that long life. जेव्हा बायबल म्हणतं दीर्घायुष्य देऊन मी तुला तृप्त करीन, याचा अर्थ त्या दीर्घायुष्या सकट तो तुला सर्व काही देईल. He wants to live a full life, संपूर्ण जीवन तुम्ही जगावं अशी त्याची a इच्छा blessed life, आहे. आशीर्वादित जीवन जगावं, that you may prosper की in तुम्ही all समृद्ध things, व्हावं सर्व गोष्टींमध्ये. even as your soul prospers. जसा तुमचा जीव समृद्ध होत आहे, तुम्ही समृद्ध व्हावं. You may eat well, तुम्ही चांगलं खावं, drink well, चांगलं प्यावं, stay well, चांगलं राहावं, stay healed. आरोग्यवान राहावं. मांदरो खोरोबासी रामा संता दिवी रामा संता मांदारे तलाबा शिकरामा संतो. Today many people will get a breakthrough in their आज lives. अनेक लोकांना त्यांच्या जीवनात नवीन सुरुवात मिळणार Those who आहे. have lost jobs will get a good ज्यांच्या job. नोकऱ्या गेल्या त्यांना चांगल्या नोकऱ्या मिळणार आहेत. Those who are in the lower position will come up on the higher जे position. खाली घसरलेले आहेत ते वरच्या जागांवर येणार आहेत. रबा करावा शंतो गा करावा. God is going to increase देव तुला वाढवणार your आहे. provision. तुझा पुरवठा, Your needs will be met तुझ्या गरजा भागणार आहेत. इमानदारोंदरो because that is the covenant promise. कारण ते कराराचं वचन आहे. In the name of Jesus. येशूच्या नावात रबा बांदरो कोरो बाबा Every curses प्रत्येक शाप of poverty दारिद्र्याचा and mindset, आणि त्या मनोवृत्तीचा I bind you in the name of Jesus. येशूच्या नावात मी तुला मानतो. Leave the people in Jesus. सोड या लोकांना येशूच्या नावात. Leave the people in Jesus' name. सोड या लोकांना येशूच्या नावात. In the name of Jesus. येशूच्या नावामध्ये. Lord, bless my people. देवा माझ्या लोकांना आशीर्वाद दे. Bless my people. माझ्या लोकांना आशीर्वाद दे.
Those who have lost jobs, let them get a better job. ज्यांच्या नोकऱ्या गेल्या त्यांना अजून चांगल्या नोकऱ्या दे. Those who didn't get promotion, let them get promotion now in ज्यांना Jesus' बढती name. मिळाली नाही त्यांना आता येशूच्या नावात बढती मिळू दे. Because he who was rich became poor, कारण जो धनवान होता तो गरीब झाला, that we in his riches may become rich. की आपण त्याच्या धनसंपत्तीमध्ये धनवान व्हावं. In the name of Jesus. येशूच्या नावात. In the name of Jesus. बाबा येशूच्या नावात. ओरी बाबा बस रबा बाबा बाबा. Say a breakthrough is coming in my बघा life. नवीन सुरुवात माझ्या जीवनात येत आहे. Say Jesus became poor, म्हणा येशू गरीब झाले that I may become rich. की मी धनवान व्हावं. रबा बाबा दुरु गुरु बाबा. Riches does not only mean having many oil wells. आणि धनसंपत्ती म्हणजे तेलाच्या खाणी नाहीत रे. तेलाच्या खाणी तुझ्या नावावर व्हाव्यात म्हणजे धनसंपत्ती नसते. But living a successful life, एक a यशस्वी life of respect, एक यशस्वी आणि आदरपूर्ण जीवन जगणे. not a life of shame, साखळ्यांनी बांधलेलं जीवन नाही. not a life like Bartimaeus, भारतीमाई सारखं लज्जेचं अपमानाचं जीवन नाही, ते एक आदरपूर्ण जीवन. but पण coming up in life, आयुष्यात वर येणं, staying in good health, चांगल्या आरोग्यात राहणं, getting a good job, नवीन चांगली नोकरी मिळणं, taking care of your family. परिवाराला तुम्ही सांभाळणं, That is the good life that Jesus ते चांगलं जीवन. died to give you. आणि येशू मेले ते तुम्हाला द्यायला ती खरी धनसंपत्ती आहे. And above all, आणि सर्वात जास्त peace, joy, happiness. खुशी, शांती, आनंद. हालेलुया. These things he came to give you. या सगळ्या गोष्टी द्यायला येशू तुझ्याकडे आले. Thank you, Jesus. धन्यवाद देवा. Receive it now in Jesus' name. येशूच्या नावात आत्ता स्वीकारा. Receive it now in Jesus' name. येशूच्या नावात आत्ता स्वीकारा. Some of you will get a call, तुमच्यातल्या काहींना पाचारण येईल, फोन येईल, a phone call. फोन येईल There is vacancy here. की इथे जागा आहे We are calling you. We will pay you well. आणि आम्ही तुम्हाला चांगला पगार देऊ, तुम्ही या. असा फोन काही लोकांना You येईल. will get a call. तुम्हाला फोन येईल असा We thought of raising you, की आमचा असा विचार आहे तुम्हाला बढती द्यावी, giving you a raise in your salary. पगारात वाढ द्यावी. And it will be the doing of Jesus. आणि ते येशूंनी केलेलं काम असेल. I know मला माहित आहे blind Bartimaeus wouldn't have been found near the pool of Siloam. अंधा बार्तिमेय सिलोम तळ्यापाशी सापडला नसता. After that, because Bible says he followed Jesus, त्याच्यानंतर कारण की बायबल म्हणतो तो येशूंच्या मागे चालायला लागला. and he would have got a good job. त्याला चांगली नोकरी लागली असती, He would have taken care of his family. परिवार सांभाळायला लागला असता, He would have lived a respectful life. आदरपूर्ण जीवन जगायला लागला असता. And that is the kind of life Jesus came to give all of us. अशाच पद्धतीचं जीवन येशू आपल्या सगळ्यांना द्यायला आले. एक आदरपूर्ण जीवन सुद्धा Yes. फार मोठी धनसंपत्ती आहे बेटा. Yes. इज्जत से जीना भी बड़ी अमीरी होती है. Living on alms, living on charity, दान धर्मावर भिकेवर जगणं that is not the quality life. ते काही चांगल्या दर्जाचं जीवन नाही. That's why म्हणून Jesus gave him sight. येशूंनी त्याला दृष्टी दिली. Because without sight, he was not getting a job. कारण दृष्टीशिवाय त्याला नोकरी मिळेना. But now with the sight, आता दृष्टी घेऊन he can look out for any job कुठलीही नोकरी तो शोधू शकतो and live a respectful life. आणि आदरपूर्ण जीवन जगू शकतो. That is the desire of my Jesus. अशी माझ्या येशूंची इच्छा आहे. Thank you, Jesus. येशूंच्या Be blessed in the name of Jesus. नावात आशीर्वाद. Every chain has to be snapped in Jesus' name. प्रत्येक साखळ्या येशूंच्या नावात तुटल्या पाहिजेत. Every confinement has to break in Jesus' name. प्रत्येक साखळी, प्रत्येक बंधन, प्रत्येक पिंजरा येशूंच्या नावात तुटला पाहिजे. Blessings to be released in their life. आशीर्वाद त्यांच्या जीवनावर मोकळे झाले पाहिजे. In the name of Jesus. येशूंच्या नावामध्ये. Say, I receive it. म्हणा मी स्वीकारते. By faith. विश्वासाने स्वीकारते. I receive healing by faith. विश्वासाने आरोग्य स्वीकारते. Every sickness, प्रत्येक आजार every disease आणि रोगराई that you are going through, ज्यातनं तू जात आहे, I bind and break those powers. त्या सगळ्या सामर्थ्यांना येशूंच्या नावात मी Leave in Jesus' name. सोड. येशूंच्या नावात Let your sickness go in Jesus' तुमचे name. आजार येशूंच्या नावात जाऊ दे. Let your pain go in Jesus' name. तुमच्या वेदना येशूंच्या नावात जाऊ दे. Let your disease go in Jesus' तुमची name. रोगराई येशूंच्या नावात जाऊ दे. Be healthy, be strong. आरोग्यवान राहा, बलवान राहा, Because Jesus is for you. कारण येशू तुमच्यासाठी आहे. Amen and amen. Amen. Praise Amen. God. देवाला धन्यवाद. Please be seated. कृपया खाली बसा.